वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय रघुवीर समर्थ। पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। आजचा आपला विषय कृष्ण समजून घेताना। खरं तर गेल्या 2 दिवसापासून आपण कृष्ण जन्मकथा आणि त्यानंतर गोपालकाला या 2 विषयांवर कीर्तनांचा आस्वाद घेतला। त्यामध्ये कृष्णाचा जन्म कसा झाला आणि गोकुळातल्या त्याच्या काही लीला या काही घटकांचा त्या कीर्तनांमधून आपण आस्वाद घेतला, आपण त्याची माहिती घेतली। परंतु कृष्ण जन्म हा फक्त त्या द्वापार युगातला नसून कृष्ण जन्म हा पूर्ण जगासाठी अजूनही खूप एक ऐतिहासिक घटना मी मानतो। कृष्णाला आपण श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, परंतु आता अनेक अभ्यासक कृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणत आहेत। पूर्ण पुरुषोत्तम भगवान का बरं? कृष्ण समजून घेणं का आवश्यक आहे? जेव्हा आपण कृष्णचरित्राचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला असं कळेल, असं लक्षात येईल की कृष्ण हा सर्वांचा आवडता आहे। तो लहान मुलांसारख्या खोड्या करतो म्हणून लहान मुलांचा आवडता आहे। तो एक उत्तम बासरी वादक आहे, खूप चांगलं नृत्य करतो म्हणून कलाकारांचा आवडता आहे। तो चांगला योद्धा आहे, त्यामुळे सर्व सैनिकांचा, योद्ध्यांचा आवडता आहे। तो सर्व भगिनी वर्गाचा आवडता आहे, कारण त्यांनी आपल्या बहिणीचं लग्न तिच्या आवडत्या वराशी लावून दिलं होतं। तो तत्वज्ञ लोकांचा आवडता आहे, कारण त्यांनी भगवद्गीता सांगितली। अशा अनेक लोकांचा कृष्ण हे एक आवडता विषय आहे। कृष्ण एक आवडता व्यक्तिमत्व आहे। कृष्ण आवडता महापुरुष आहे। टीकाकारांचा सुद्धा तो आवडता आहे, कारण कृष्णा चरित्रातल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल अजूनही लोकांना वाटते की याबद्दल आपण किती अभ्यास करावा, किती लिहावं। अनेक अशा घटना आहेत की ज्यावर वाद निर्माण होतात। खूप लोक म्हणतात की कृष्णाने चमत्कार केले। इतिहासाचे लोक म्हणतात की तो योगायोग होता। काही लोक म्हणतात की इतक्या लहान वयात कृष्ण कसे काय इतके वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो। परंतु जेव्हा आपण कृष्ण चरित्राचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कृष्ण हे फक्त महाकाव्यातलं एक पात्र नाही आहे। महाकाव्य म्हणजे काल्पनिक नाही, महाकाव्य रामायण महाभारत हा आपला इतिहास आहे। सुरुवातीला जेव्हा इतिहास लिहिला गेला तेव्हा ते महाकाव्याच्या स्वरूपात लिहिलं गेलं, पद्य स्वरूपात लिहिला गेला, म्हणून आता आपण त्याला महाकाव्य म्हणतो। पण जेव्हा आपण त्या सगळ्या घटना प्रसंगांचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की महाभारत आणि रामायण हा म्हणजे भारताचा पहिला इतिहास आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण कृष्णाला बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण कृष्णाला पूजनीय मानतो। ही आपल्या हिंदू धर्मातील किंवा भारतातील लोकांची एक आपला एक ड्रॉबॅक आहे, आपला एक ही कमजोरी आहे की आपण ज्या देवांना आराध्य मानतो, ज्या देवांना पूजनीय मानतो, त्या देवांना आचरणीय मानण्यात आपण कुठेतरी कमी पडतो। का बरं? तर आपण विचार करतो किंवा ते देव आहे त्यांना ते सगळं जमलं, आपल्याला जमेल का? पण जेव्हा त्या देवत्वावरून थोडंसं खाली उतरून जेव्हा आपण कृष्णाला आणि रामाला मनुष्यत्व या
पातळीवर ठेवतो, मनुष्याच्या पातळीवर ठेवतो, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्या पद्धतीने जर कार्य केलं, त्या पद्धतीने विचार केला, त्या पद्धतीची आपली विचारशैलीमध्ये आपण बदल केला तर आपण त्या गोष्टी करू शकतो. थोडा वेळ लागेल. तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. उलट काही काही गोष्टी आपण फार लवकर करू शकतो, कारण तेव्हा इतके साधनं नव्हते. त्यामुळे कृष्ण चरित्राचा अभ्यास करणे म्हणजे एका मनुष्याच्या प्रगल्भतेकडे वाटचाल करण्यासारखी ही गोष्ट आहे. म्हणून कृष्णचरित्राचा अभ्यास इतिहासाच्या दृष्टिकोनातून करणे, ऐतिहासिक दृष्टिकोनातून करणे हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला कृष्ण पूर्णपणे समजू शकतील. आपण कृष्णांची पूजा करतो, त्याच्या लीलांचा आपण अभ्यास करतो, आपल्याला खूप कौतुक वाटते राधाकृष्णाच्या गोष्टी करताना. परंतु जेव्हा आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून कृष्णाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी नव्याने समजतील किंवा आपल्याला माहीत असतील, पण आपला दृष्टिकोन बदलेल. म्हणून कृष्ण समजून घेताना हा एक आपला प्रयास आहे की नव्या पद्धतीने कृष्ण नवीन पिढीपासून आपल्या वयस्कर लोकांना समजावून सांगण्यासाठीच हा एक आपली मोहीम आहे, कृष्ण समजून घेताना हे व्याख्यान सगळीकडे करण्याची. आज आदरणीय श्यामकाकांनी इथे आम्हाला संधी दिली आणि म्हणून आपण आज कृष्णावर एक थोड्या वेळाची चर्चा करणार आहोत. कृष्ण जन्माची कथा आपल्याला माहीत आहे. ही उग्रसेन नावाचा मथुरेचा राजा होता. त्याचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं देवक. उग्रसेनाचा मुलगा कंस, देवकाची मुलगी देवकी. आता ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की देवकी ही कृष्णाची सख्खी बहीण नव्हती, चुलत बहीण होती. सख्खी चुलत बहीण जी आपण म्हणतो, काकाची मुलगी. आणि याच मथुरा नगरीतला एक लोकनेता होता, त्याचं नाव होतं वसुदेव. या वसुदेवाला लोकांचा खूप समर्थन होतं. हा वसुदेव लोकनेता होता. आता कंस कसा होता? कंस हा हुकुमशाही प्रवृत्तीचा होता. त्याला वाटत होतं की लोकांच्या मनाने नाही, आपल्या मनाने सगळं झालं पाहिजे. म्हणूनच जसा तो मोठा झाला तसंच त्यांनी स्वतःच्या वडिलांना सुद्धा कैदेत टाकलं, उग्रसेनाला कैदेत टाकलं. आणि आता वसुदेवाच्या नेतृत्वात लोक आपला विरोध करतील, लोक आपल्याला बाजूला खेचतील, खुर्चीवरून खाली खेचतील, राजगादीवरून खाली खेचतील. म्हणून एक त्यांनी असा प्रयत्न केला की या वसुदेवाचं लग्न आपल्या बहिणीशी लावून द्या, देवकीशी लावून द्या, म्हणजे याचा विरोध थोडा कमी होईल. विरोध कसा करायचा? माझ्या बायकोचं सासर आहे ते, तसा विचार करतो ना आपण. तसाच कंसाने हा विचार केला आणि वसुदेवाचं लग्न देवकीसोबत लावून दिलं. वसुदेवाला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा कंसाला काही नातेसंबंधांच्या गोष्टी सांगून समजावून सांगू शकू की राज्य कसं करायचं. म्हणजे काय तर शांततेच्या मार्गाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी वसुदेवाने सुद्धा विचार केला आणि कंसाने सुद्धा विचार केला होता की वसुदेवाचं लग्न जर देवकीसोबत झालं तर आपला एक शत्रू कमी होईल, तो शत्रू आपला नातलग होऊन जाईल, आपला नातेवाईक होऊन जाईल. म्हणून वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं. आणि जेव्हा त्यांची वरात निघाली होती, जेव्हा देवकीला वसुदेवाच्या घरी सोडून द्यायचं होतं, त्या वरातीच्या त्या रथाचं सारथ्य स्वतः कंस करत होता. तो रथ स्वतः कंस चालवत होता. आता इथे अजून एक गोष्ट आहे की तिथे आकाशवाणी झाली. कृष्णचरित्रामध्ये काय लिहिलं आहे की आकाशवाणी झाली. हरिवंश, भागवत पुराण, महाभारत हे जे ग्रंथ आहे या ग्रंथांमध्ये असं लिहिलं आहे की आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी फक्त कंसाला ऐकू आली की या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. या देवकीचा जी 8वी संतान राहील तिच्या हातून तुझा वध होणार आहे. आता जेव्हा या आकाशवाणीचा विषय येतो तेव्हा अनेक लोक म्हणतात की नारद मुनींनी कंसाला सांगितलं होतं की या देवकी आणि वसुदेवाची 8वी संतान म्हणजे तुझा काळ राहील, तुझा वध या देवकी आणि वसुदेवाच्या 8व्या पुत्राकडून होईल. म्हणून लगेच कंसाने रथ थांबवला, देवकी आणि वसुदेवाला खाली खेचलं आणि तुझ्या 8 मुलांची वाट कशाला पाहायची म्हणून देवकीला तो मारणार होता. पण वसुदेवाने त्याला रोखलं, कंसाला रोखलं आणि त्यांनी म्हटलं की आम्ही आमचे सगळेच्या सगळे पुत्र, आमच्या सगळे अपत्य, आमच्या सगळ्या संतान आम्ही तुझ्या जवळ देऊन देऊ, तुला त्यांच्यासोबत काय करायचं आहे ते कर. असं म्हणून वसुदेवानी तेव्हाचं ते संकट टाळलं.
टाळून दिलं. परंतु याच्या मागे खूप मोठं नियोजन होतं, ते म्हणजे कृष्ण जन्माचं. आता कृष्ण जन्म ही म्हणजे एक चमत्कार नाही आहे, तर ह्या लोकांनी, लोकनेत्यांनी एका अन्यायी राजवटीच्या विरुद्ध केलेलं पूर्ण नियोजन आहे. जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला ही गोष्ट पुढे लक्षात येईल. पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला, तिसरा मुलगा झाला, असे 6 मुलं कंसानी ठरल्याप्रमाणे वसुदेवानी त्याच्याजवळ दिले आणि 6 मुलं कंसानी दगडावर आपटून, जे आपण वर्णन ऐकलं आहे तसे मारून टाकले. आता वसुदेव सुद्धा विचार करतो आहे की असं झालं तर कसं होईल, म्हणून त्यांनी 7व्या मुलावर एक प्रयोग केला. 7वा जो मुलगा होता वसुदेव आणि देवकीचा, हा 7वा मुलगा काही दिवसाच्या आधी, म्हणजे जी तारीख होती, जो दिवस, जो अंदाज काढला होता की या इतक्या दिवसांमध्ये आता यांचं 7वं अपत्य जन्माला येईल, त्या काही दिवसांच्या आधी, ज्याला आजच्या भाषेत प्री मॅच्युअर म्हणतात, तर तो जो 7वा जो पुत्र होता देवकीचा, हा 7वा पुत्र थोडा आधी झाला, वेळेच्या थोडा आधी जन्माला आला. आणि तेव्हा वसुदेवानी तो मुलगा घेतला आणि त्याचा जो मित्र होता वृंदावनातला, गोकुळातला जो त्याचा मित्र होता, त्याचं नाव नंद, जे कृष्णाचे दत्तक आई वडील आहेत. त्यांनी कृष्ण आणि बलरामाला त्यांच्या आपल्या घरी वागवलं. हा दत्त म्हणजे वसुदेवाचा मित्र आहे. आणि हा नंद आणि वसुदेव, हे नंद हे गोकुळातले होते. या नंद काय करायचे, तर आपला कर भरण्यासाठी दर महिन्यात किंवा काही ठराविक कालावधींनी मथुरेमध्ये यायचे कर भरण्यासाठी. आता कर भरण्यासाठी यायचे तर हे नियोजन होतं, कारण वसुदेवाची जी पहिली पत्नी आहे रोहिणी, ही नंदाच्या घरी होती. आता नंदाच्या घरी वसुदेवाची पहिली पत्नी आहे आणि दुसरी पत्नी देवकी ही कारागृहामध्ये, नजर कैदेमध्ये वसुदेवाच्या सोबत आहे. आता हे पूर्ण नियोजन कसं सुरू आहे बघा, की रोहिणीचा जो मुलगा होता, हा देवकीचा मुलगा, 7वा मुलगा, हा वसुदेवानी नंदाकडे दिला आणि नंद त्याला गोकुळात घेऊन गेले आणि तोच पुढे बलराम आहे, 7वा मुलगा. आणि इकडे यांनी मथुरेमध्ये काय सांगितलं, की गर्भ गळून पडला, देवकीची तब्येत बिघडली, गर्भ गळून पडला, त्यामुळे 7वा अपत्य जन्मालाच नाही आला. झाला, कंस आता रिलॅक्स आहे, कंस आता निश्चिंत आहे. आणि त्यानंतर जेव्हा 8व्या मुलाची वेळ आली, तेव्हा सुद्धा वसुदेवानी आपल्या सोबतच्या काही लोकांना तयार करून, सैनिक सुद्धा होते, जी चमत्काराच्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या चमत्कार नव्हत्या. आता पहा, कंसाच्या राजवटीला तिथले सैनिक, त्या तुरुंगातले जे कर्मचारी होते ते सुद्धा कंटाळलेले होते, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या मनाने करता येत नव्हतं, कोणतं काम करता येत नव्हतं. रात्रंदिवस जे पटत नाही ते करावं लागत होतं, त्यामुळे ते सुद्धा कंटाळले होते. म्हणून हे पूर्ण एक नियोजनबद्ध कृष्णाचा हा जन्म आहे. कृष्णाचा जन्म झाला त्याचवेळी तिकडे रोहिणीला सुद्धा, ती रोहिणी सुद्धा गर्भवती होती, रोहिणीला मुलगी झाली आणि नंद पुन्हा एकदा त्या मुलीला घेऊन मथुरेत आले, यमुनेच्या काठी आले. इकडून वसुदेव आल्या या नवजात शिशूला बाहेर घेऊन. त्यांनी मुलगा नंदाजवळ दिला आणि ती मुलगी स्वतःजवळ घेतली आणि ती मुलगी पुन्हा तुरुंगात घेऊन गेली. आता 8वा पुत्र होणार होता, पण 8वी तर मुलगी झाली आहे. पण कंसाला माहीत होतं की 8वी संतान आपल्याला मारणार आहे, मग ती मुलगा असो की मुलगी. पण यावेळी लोकांनी विरोध केला आणि म्हटलं की 8वा पुत्र असता तर ठीक आहे, पण ही मुलगी आहे, हिला नाही मारायचं. आणि तिथे तो विरोध झाला आणि त्यावेळी कंसाला लोकांच्या आणि दरबारातल्या लोकांच्या दडपणामुळे त्या मुलीला जिवंत ठेवावं लागलं. आणि हीच जी आहे त्या मुलीचं पुढचं नाव आहे सुभद्रा, जी कृष्ण आणि बलरामाची बहीण होती. आता इथे 3 मुलं झाली आहेत. कृष्ण सगळ्यात पहिले 7वी संतान जी होती, जी गोकुळामध्ये पोहोचली, तो म्हणजे बलराम. त्यानंतर एकाच वेळेस सुभद्रा ही रोहिणीला झाली आणि कृष्ण हा देवकीला झाला आणि त्यांची अदलाबदल झाली आहे. जेव्हा आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून बघतो, या सगळ्या घटना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. म्हणून तुम्ही बघा, गोकुळामध्ये कुठेच कृष्ण आणि बलरामाच्या बहिणीचा उल्लेख नाही आहे, सुभद्रेचा उल्लेख गोकुळात कुठे नाही आहे, कारण ती गोकुळात नव्हती.
ती मथुरेत होती. तिचा उल्लेख डायरेक्ट महाभारतात आपल्याला दिसतो, आधी तिचा उल्लेख दिसत नाही. मग आता कंसाला वाटलं की 8वी मुलगी झाली, आपलं संकट टळलं. पण तरी नारद मुनी होते जे सगळं सांगत होते त्याला, कारण त्याला सोडायचं नव्हतं ना. पातकी लोकांना संपवणं हेच देवाचं काम आहे. त्यामुळे आता कृष्ण आणि बलराम हे वृंदावनामध्ये गोकुळामध्ये मोठे होत आहेत आणि कंसाला फक्त त्यांच्या बातम्या कळत आहेत. मग अशा वेळी ज्या पुढच्या घटना झाल्या या कशा झाल्या त्या आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे पूतनावध. पूतना मावशी जी पाठवली होती. आता पूतना म्हणजे कोण आहे, तर अशी कोणती बाई असते का की जिचं दूध पिल्यानंतर मुलं मरून जातात? अशी बाई नसते. पण अशी बाई निर्माण करता येते. तर कशी? तर इतिहासात जेव्हा आपण बघतो तर अनेक विषकन्या राजांनी आपल्याजवळ ठेवलेल्या असायच्या. विषकन्या, या विषकन्या म्हणजे काय आहे? तर विषकन्या म्हणजे शत्रूला युद्ध न करता त्या शत्रूच्या राज्यात जायचं, त्याच्या राजवाड्यात जायचं, त्याच्याशी जवळीक निर्माण करायची आणि जेव्हा संधी भेटेल तेव्हा त्याला विष देऊन संपवून टाकायचं. हे काम या विषकन्यांचं असायचं. या ज्या विषकन्या असायच्या, या विषकन्या गुप्तहेरांचं सुद्धा काम करायच्या. तर पूतना मावशी जी आहे, हे पूतणेचं जे प्रकरण आहे, ही म्हणजे कंसानी कृष्णाचा अंत करण्यासाठी, कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेली एक विषकन्या होती. पण त्याच्यातून कृष्ण आणि बलराम वाचतात. त्या विषकन्येचाच तिथे अंत होतो. त्यानंतर दुसरं एक शकटासुरवध हा एक प्रसंग आहे कृष्णचरित्रातला, शकटासुरवध. आता शकटासूर म्हणजे काय आहे? तर जेव्हा आजही आपण अनेक अशा घटना बघतो, अनेक अशा बातम्या आपल्याला ऐकू येतात की आपल्याच परिवारातल्या पण ज्याच्याशी आपलं जमत नाही अशा एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी त्याच्याच घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने नियोजन केलं आणि त्याच्या अंगावर गाडी पाठवली. की एखाद्या चौकामध्ये एक अपघात झाला, नंतर लक्षात येते हा तर घडवून आणलेला अपघात होता. मग कोणी घडवून आणला जेव्हा तपास केला जातो तेव्हा लक्षात येते हा अपघात नसून हा घातपाताचा प्रयत्न होता. म्हणजे काय, तर आपल्याच परिवारातल्या लोकांना मारण्यासाठी गाडी पाठवणारे काही लोक असतात, अपघात घडवून आणणारे काही लोक असतात. असाच हा प्रसंग आहे शकटासुराचा. एका मोठ्या गाड्याखाली कृष्णाला चिरडून मारण्याचा प्रयत्न कंसाने केला होता, पण त्यातून सुद्धा कृष्ण वाचतो आणि तो शकटासुराचा एक प्रसंग आहे. आता इथे सगळे असुर म्हटले आपण. पूतना ही राक्षसिणी होती, शकटासूर एक गाढव होतं, ते आपोआप चालत आलं. आपोआप असं काही चालत नसते. हे सगळे प्रयत्न होते कंसाचे कृष्णाला मारण्यासाठी. आपल्याला बऱ्याच लोकांना या गोष्टी वाटतील की असं कसं सांगतो आहे, कारण आत्तापर्यंत आपण चमत्कार ऐकले आहेत. परंतु चमत्काराच्या थोडंसं मागे येऊन जेव्हा आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून कृष्णचरित्र बघतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतील की हे कंसाने कृष्णाला म्हणजेच आपल्या शत्रूला मारण्यासाठी केलेल्या सगळ्या योजना होत्या. शकटासूर शकटासूर झालं. त्यानंतर धेनुकासूर. आता धेनुकासूर म्हणजे हा कंसाने पाठवलेला कोणता असुर नव्हता. तर वृंदावनाच्या गोकुळाच्या परिसरामध्ये आपण आजही बघतो, एखाद्या परिसरामध्ये एखादा पशु असतो जो पिसाळलेला असतो, चवताळलेला असतो आणि त्याच्यापासून त्या परिसरातल्या लोकांना त्रास असतो. आपणही बघतो ना, कधी कधी काही आपण म्हणतो ना, काही जे कुत्रे असतात हे पिसाळलेले असतात, काही बैल असतात पिसाळलेले असतात, त्यापासून त्या परिसरातल्या लोकांना त्रास होत असतो, त्याला घाबरत असतात. मग आपण कुठेतरी पालिकेकडे वगैरे कुठेतरी काहीतरी तक्रार करतो आणि त्याचा बंदोबस्त करतो. तर हा धेनुकासूर म्हणजे त्या गोकुळाच्या परिसरातलं एक गाढव होतं ज्याच्यापासनं तिथल्या लोकांना त्रास होता. एक पिसाळलेलं गाढव. त्या पिसाळलेल्या गाढवाचा बंदोबस्त कृष्ण आणि बलराम करतात आणि तो प्रसंग धेनुकासुराचा आहे. धेनुक म्हणजे गाढव. पुढचा एक प्रसंग जो आपल्या सगळ्यांना खूप आवडतो तो म्हणजे कालिया मर्दन नागाचा प्रसंग. हा कालिया मर्दनाचा प्रसंग आठवल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतो की नाग आहे, 5 फण्यांचा नाग. त्याच्या मोठ्या फण्यावर कृष्ण उभा आहे,
एका हाताने त्याची शेपटी पकडली आहे, दुसऱ्या हाताने बासरी वाजवत आहे आणि आपले पाय त्या नागाच्या फण्यावर मारत आहे आणि तो नाग अधमरा होऊन राहिला आहे. असं आपलं पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. पण कालिया जो नाग होता, हा कालिया नाग म्हणजे एक विशाल सर्प होता, एक विशाल नाग होता, ज्याच्यापासून त्या गोकुळातले लोक सगळे त्रस्त झाले होते. आजही आता पावसाळ्याचे दिवस आहेत, बिळामध्ये पाणी शिरलं की वेगवेगळे पशु समोर येतात, किडे येतात, मुंग्या येतात, खूप आपल्याला किड्यांचा त्रास असतो. असेच मग जिथे काळी माती आहे, शेताची जमीन आहे, तिथे सापांचा पण त्रास असतो आणि आपण त्या सापाला घाबरतो. तसंच त्या गोकुळातले लोक सुद्धा त्या कालिया नागाला घाबरत होते. मोठा नाग होता, आजही आपल्याला दिसतात. आपण जर ॲमेझॉन नदीचं जर खोरं बघितलं तर त्या ॲमेझॉन नदीमध्ये मोठे मोठे साप आहेत, जे माणसाला खाऊ शकतात, इतके मोठे साप आहेत. असे साप, असा सर्प तेव्हा त्या यमुना नदीच्या डोहामध्ये होता आणि त्याच्यापासून गोकुळातले सगळे लोक त्रस्त झाले होते. कृष्ण आणि बलरामांनी या सर्पाला सुद्धा धडा शिकवला आणि त्या सर्पाला तिथून हाकललं. आता हे या सगळ्या जेव्हा आपण प्रसंग बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या असुरी शक्तींचा कृष्णाने नायनाट केला आहे. या सगळ्या संकटांपासून ब्रजवासियांना कृष्णाने सोडवलं आहे. मग हे चमत्कार आहेत का? हे चमत्कार नाही. आपले परिसरातले काही मुलं असतात जे लहानपणीपासून खूप हुशार असतात, खूप ॲक्टिव्ह असतात, इतरांपेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं असते. तर संत ज्ञानेश्वर जर 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरीचं जर लिखाण करू शकतात, लिखाण 16व्या वर्षी पूर्ण केलं आहे. सुरू आधीच केलं होतं, 16व्या वर्षी लिखाण पूर्ण केलं. तर आपल्या भारतामध्ये अशी परंपरा आहे की कमी वयात, खूप कमी वयातल्या मुलांनी खूप मोठे मोठे कार्य केले आहे. तसाच एक द्वापार युगातला मुलगा म्हणजे कृष्ण होता, जो इतरांपेक्षा थोडा वेगळा होता. पण हे चमत्कार नाही, या सगळ्या घटना होत्या की ज्यामधून त्यांनी ब्रजवासियांना वेगवेगळ्या संकटांपासून वाचवलं. आता जसा जसा कृष्ण मोठा होतो आहे तसे तसे त्याचे विचार कसे प्रगल्भतेकडे चालले आहेत ते बघा. गोवर्धन पूजेचा प्रसंग आपल्याला माहीत आहे. गोवर्धन पूजा म्हणजे काय होती? तर गोकुळातले लोक पाऊस पडण्यासाठी इंद्राची पूजा करायची. आता कृष्ण तिथे प्रश्न उपस्थित करतो आहे, लहान मुलं खूप प्रश्न विचारतात. कृष्ण तिथे प्रश्न उपस्थित करतो आहे की इंद्र जो दिसतच नाही त्याची पूजा केल्याने आपल्याला पाऊस मिळते, ही अंधश्रद्धा आहे. कृष्ण ब्रजवासियांना प्रश्न करतो आहे, नंदाला प्रश्न करतो आहे की जो इंद्र आपल्याला दिसत नाही त्याची पूजा आपण करतो, पण हा जो इतका मोठा गोवर्धन पर्वत आहे आपल्या बाजूला, आपण त्याच्या पायथ्याशी राहतो, या पर्वतामुळे जे ढग आहेत ते अडतात आणि मग इथे वृष्टी होते, मग इथे पाऊस पडतो. ही सरळ सरळ गोष्ट आहे, सायन्स आहे या गोष्टीच्या मागे. म्हणजे त्या काळातला कृष्ण सुद्धा किती बुद्धिप्रामाण्यवादी होता, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. की जो इंद्र आपल्याला दिसत नाही त्याची पूजा करण्यापेक्षा हा जो एक निसर्गाचा एक घटक आहे तो म्हणजे गोवर्धन पर्वत, या गोवर्धन पर्वतामुळे ढग इथे अडतात, त्यांच्यामुळे इथे अतिवृष्टी होते, पाऊस होतो. त्यानंतर या गोवर्धन पर्वतावरील चारा आपले गुरढोरं खातात आणि त्यामुळे आपला पूर्ण व्यवसाय चालतो. या गोवर्धन पर्वतावरील जे वृक्ष आहेत त्या वृक्षांवरचे फळं फुलं ते आपण वापरतो. म्हणजे आपण कृतज्ञता कोणासोबत निभवायला पाहिजे, कृतज्ञतेचा आपण कोणाशी आपण त्याला आभार मानायला पाहिजे. तर तो इंद्र नाही आहे, तो गोवर्धन पर्वत आहे. म्हणून इंद्राची पूजा सोडा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. जेव्हा लहानसा कृष्ण आपल्या गोकुळातल्या लोकांना असं सांगतो तेव्हा ते लोक सुद्धा विचार करतात आणि फक्त विचार नाही करत, तर तिथे ती प्रथा बदलते. आजकाल आपण बघतो की जुन्या प्रथा बंद करणं खूप सोपं आहे, पण नवीन प्रथा सुरू करणं खूप कठीण आहे. एक प्रथा बंद करून त्याच्या जागी दुसरी तशीच पण त्याच्यापेक्षा जास्त चांगली, त्याच्यापेक्षा जास्त वैज्ञानिक प्रथा सुरू करणे हे खूप कठीण काम आहे. आणि जेव्हा पुराणकारांनी ही गोष्ट बघितली तेव्हा पुराणकारांनी या गोष्टीला थोडंसं चमत्कारिक रूप दिलं
की एक प्रथा, एक लहान मुलगा एक जुनी प्रथा बंद करतो आणि नवीन प्रथा सुरू करतो, हे कार्य म्हणजे पर्वत उचलण्यासारखं मोठं कार्य आहे. म्हणून मग गोवर्धन पर्वत कृष्णाने आपल्या हातावर कळंगळीवर उचलला असं ते म्हटलं गेलं. त्यानंतर जेव्हा खूप जोरदार पाऊस आला, आज दिवसभरात खूप पाऊस सुरू होता, तेव्हाही इतका जोरदार पाऊस आला की लोकांना वाटलं आता आपलं गोकुळ बुडते. मग आता आश्रय कुठे घ्यायचा, तर गोवर्धन पर्वतावर आश्रय घ्यायचा. आणि त्या गोवर्धन पर्वतातील गुफा, त्या गोवर्धन पर्वतातील मोठे मोठे वृक्ष, तिथे सर्व ब्रजवासियांनी आश्रय घेतला. कारण डोंगरावर पाणी थांबत नाही, त्यामुळे डोंगरावर एका उंच जागेवर त्या डोंगरातल्या त्या पर्वतातल्या गुफांमध्ये सगळ्या ब्रजवासियांनी आश्रय घेतले. तिथल्या मोठ्या मोठ्या झाडांवर आश्रय घेतला, झाडांच्या खाली आश्रय घेतला. आणि अशा पद्धतीने या पावसापासून सुद्धा कृष्णाने ब्रजवासियांचं संरक्षण केलं आहे. मग संरक्षण कोणी केलं, तर गोवर्धन पर्वतामुळे संरक्षण झालं. आणि तिथून तो गोवर्धन पूजेचा एक संस्कार, एक प्रथा सुरू झाली, जी अजूनही त्या भागामध्ये सुरू आहे. गोवर्धन पूजेचा उत्सव असतो. एखादी जुनी प्रथा बंद करणं खूप सोपं आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखादी चांगली प्रथा ती सुरू करणं, लोकांना पटवून सांगणं. आणि लोक कोणते होते, लोक सगळे कृष्णापेक्षा वयाने मोठे. या सगळ्या मोठ्या लोकांना ती प्रथा समजावून सांगणं, पटवून देणं, आणि ती प्रथा अजूनपर्यंत सुरू आहे. कृष्णाला 107 वर्षाचं आयुष्य होतं. 107 वर्ष तर तेव्हा तर सुरूच होती, पण द्वापार युग गेला, कलियुग गेला, आता कलियुग सुरू आहे. कलियुगातील सुद्धा जवळपास 5,500-6 हजार वर्ष होऊन गेले आहे. आणि आताही ती गोवर्धन पूजेची प्रथा सुरू आहे. म्हणजे कृष्णाने जी प्रथा सुरू केली ती अजूनही सुरू आहे. म्हणजे कृष्णाचं व्यक्तिमत्व कसं असेल त्याचा विचार आपण करायला पाहिजे. बासरी वाजवणारा कृष्ण आहे. आता आपल्याला खूप चांगलं वाटते की जेव्हा कृष्णावर सिनेमे येतात, स्टार प्लसवर महाभारत एक सिरियल सुरू होती, एक जुनी महाभारत होती, एक जुनी कृष्णाची सिरियल होती. या सगळ्या मालिका आहेत, या जे सगळ्या सिरियल्स आहेत, यामध्ये जेव्हा कृष्ण बासरी वाजवताना दिसतो, आता तो जो ॲक्टर असतो, जो नट असतो, जो अभिनेता असतो, तो स्वतः बासरी नसतो वाजवत. पण जेव्हा आपण त्याला बघतो तर वाटते की कृष्ण बासरी वाजवत आहे आणि आपल्याला खूप चांगलं वाटतं. पण बासरी वादनामधून सुद्धा कोणती गोष्ट आपल्याला कृष्णाकडून समजून घ्यायची आहे की आपलं आजचं जीवन कसं झालं आहे. ज्यांना जॉब लागले, ज्यांना नोकऱ्या लागल्या, ते दिवसभर आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, संध्याकाळी थकून घरी येतात. जे कंपनीमध्ये आहे त्यांना जर वर्क फ्रॉम होम असेल तर पूर्ण 12-12 तास त्यांना काम करावं लागते, कधीही काम करावं लागते. जे शाळेमध्ये असतात ते शाळेमधल्या नवीन नवीन धोरणांमुळे परेशान आहेत. विद्यार्थी मिळत नाही, मग विद्यार्थी मिळवण्यासाठी त्यांना सायकली द्या, त्यांना धान्य पोचवा. अशा सगळ्या गोष्टींमुळे आपण सगळे त्रस्त झालो आहोत. आणि अशा त्रस्ततेमुळे आपलं जीवन जगण्याची जी आपली जो एक आयु आहे ना, की एक माणूस किती जगतो, तर तेव्हाचे लोक 100-100 गाठत होते. आजकाल आपला ॲव्हरेज जे वय आहे, आपलं एक सरासरी जो जीवन जगण्याचा जो आपला काळ आहे हा 60, 65, 70 त्याच्यापेक्षा जास्त नाही. याला कारण काय आहे की आपण कृष्णाला समजूनच नाही घेतलं. कृष्ण बासरी वाजवतो म्हणजे फक्त नाचण्यासाठी वाजवतो का? बासरी वाजवणं हा त्याचा छंद आहे. छंद जोपासता आले पाहिजे आपल्याला. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, आठवड्यातून एक दिवस शनिवार किंवा रविवारी जर आपण आपल्याला आवडणारी एखादी जरी गोष्ट केली तर पूर्ण आठवड्याभराचा आपला थकवा निघून जातो. कोणाला जर गाणं आवडत असेल त्यांनी गाणं म्हणा, कोणाला वाद्यवादन आवडत असेल त्यांनी एक दिवस मन भरून वाद्य वाजवा. कृष्ण आपल्याला काय सांगतो आहे, तर तुमचे छंद जोपासा. बासरी वाजवणं म्हणजे आपल्या आजूबाजूला गोपिकाच असल्या पाहिजे असं नाही. आपण एकट्यातही बासरी वाजवा, लोकांना चांगलं वाटलं तर लोकही आपल्यासोबत येतील. चित्र काढायला आवडते, चित्र काढा. रांगोळी काढायला आवडते, रांगोळी काढा. एखाद्याला पूजा करायला आवडत असेल, रोज जर करता नाही येत धावपळीमुळे, तर शनिवार रविवारी मन भरून पूजा करा. पूर्ण आठवड्याभराची पूजा 2 दिवसात करून टाका.
देव हा भावाचा भुकेला आहे. आपण म्हणतो ना, शुद्ध भाव असला, मनापासून कोणतं काम केलं की ते देवाला पावते. तर कृष्ण आपल्याला काय सांगतोय? बासरी वाजवणारा कृष्ण म्हणजे फक्त गोपिकांसोबत नाचण्यापुरती बासरी नाही आहे. ती बासरी वाजवणं म्हणजे काय आहे? तर आपण आपले छंद जोपासले पाहिजे. बासरी वादन हा कृष्णाचा छंद होता, जो त्यांनी जोपासला. त्यामुळे आपल्याला किती आनंद मिळतो. जर आपण आपले छंद जोपासायला लागलो तर इतरांना आणि आपल्याला किती आनंद मिळेल. लोकांचं जीवन वाढायला लागते जसे जसे ते आपले छंद जोपासायला लागतात. पुढचा अजून एक महत्त्वाचा कृष्ण आहे जो आपल्याला खूप आवडतो. आणि त्या कृष्णाची एक गोष्ट आपण कालच केली. काल आईचं गोपालकाल्याचं कीर्तन झालं. हा जो गोपालकाला करणारा जो कृष्ण आहे ना, तो आपल्या सर्वांना खूप आवडतो. मोठ्यांनाही आवडतो आणि लहानांना पण आवडतो. सगळे लहान लहान मुलं आपले कृष्णासारखे सजून येतात. लहान मुलांची तर खूप मौज असते या दिवसांमध्ये. जेव्हा दहीहंडी होते तेव्हा सुद्धा सगळे लहान मुलं खूप सजून धजून येतात. त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा होतात. कृष्णासारखा वेश करून या. खूप मजा येते आपल्याला लहान मुलांना बघताना. पण गोपालकालाचा जो प्रसंग आहे कृष्णाचा, तर कृष्णाचे मित्र जे होते ते एक तर त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते, नाही तर त्याच्यापेक्षा वयाने लहान होते. का बरं? कारण त्याच्यासोबतचे जे त्याच्या वया एवढे जे मुलं होते, या सगळ्यांना कंसाच्या वेगवेगळ्या संकटांमुळे हे सगळे मुलांचा मृत्यू झाला होता. पूतना मावशी आधी सगळे मुलं मारले, पण जेव्हा कृष्णाच्या समोर आली तेव्हा तिचा वध झाला. धेनुकासूर, शकटासूर यांनी आधी इतर मुलं मारले आणि जेव्हा कृष्णाच्या समोर आले तेव्हा त्यांचा वध झाला. म्हणून कृष्णाचे जे सगळे मित्र आहेत, सगळ्या गोपिका आहेत, या एकतर त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, नाही तर त्याच्यापेक्षा वयाने लहान आहेत. कारण त्याच्या वयाचे जे मुलं होते ते बाकी सगळे कंसाच्या त्या वेगवेगळ्या असुरांनी किंवा वेगवेगळ्या शक्तींनी मारून टाकल्या होत्या. पण आता जेव्हा कृष्ण गोपालकाला करतो तर त्याच्या मागचं कारण काय आहे? आता कृष्णाचे काही मित्र हे पायानी अपंग असायचे, काही बोबडे असायचे. तर कृष्ण म्हणजे गाव प्रमुखाचा मुलगा, नंदाचा मुलगा होता ना, गावाच्या प्रमुखाचा मुलगा. इतरांपेक्षा थोडासा श्रीमंत, थोडासा दिसायला चांगला, जरी सावळा होता तरी पण दिसायला सुरेख, बुद्धीनी तल्लख, हुशार. परंतु आपले जे अपंग मित्र आहे, आपले जे गरीब मित्र आहे, या अपंग मित्रांना, या गरीब मित्रांना त्यांच्या अपंगत्वाची जाणीव न होऊ देता त्यांना सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन जेव्हा तो गोपालकाला करतो, याच्यामधून कृष्ण आपल्याला सामाजिक समरसतेचा संदेश देतोय. आपण आपल्या मुलांना कृष्णाच्या गोष्टी सांगतो की कृष्णाने कशी दह्याची चोरी केली, कृष्णाने कसा गोपालकाला केला, कृष्णाने कालिया नागाला कसं मारलं. परंतु आपण आपल्या मुलांना ही गोष्ट सांगतो का की जसा कृष्ण त्याच्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन खेळायचा, त्यांच्यामधले सगळे भेद बाजूला सारून त्या सगळ्या मुलांना सोबत घेऊन खेळायचा, तसं तुम्ही खेळलं पाहिजे. ही सामाजिक समरसता आपण सांगितली पाहिजे. तेव्हा आपण कृष्णाचा गोपालकाल्याचा प्रसंग आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने सांगू शकू आणि तेव्हा त्याचा आनंद आपण घेऊ शकू. जेव्हा शाळेमध्ये खिचडी होते तो खूप एक चांगला प्रसंग असतो की तेव्हा वर्गातले सगळे जे 4-5 मित्र असतात ते आपले सगळे भेद विसरून शाळेतली खिचडी एकत्र बसून खातात. तो सुद्धा एक गोपालकालाच आहे. तर तीच या खिचडीच्या माध्यमातून किंवा कृष्णाचा जेव्हा आपण गोपालकाल्याचा प्रसंग जेव्हा सांगतो ना, तेव्हा आपल्या मुलांना आपण त्याच्यासोबत ही सुद्धा गोष्ट सांगितली पाहिजे की आपले जे मित्र असतात, मित्र चांगले असावेत, पण एखादा जर मित्र वाईट संगतीत असेल तर त्याला त्या वाईट संगतपासनं दूर करून त्याला आपल्या सोबत घेतलं पाहिजे. त्याचे सगळे जे भेद आहेत आपल्यामधले, हे भेद विसरून सामाजिक समरसतेचा मंत्र त्याला दिला पाहिजे. तेव्हा आपण कृष्णाचे खरे भक्त म्हणू शकू, आपण कृष्णाचे खरे दास म्हणू शकू आपल्याला. कारण कृष्णाने असे भेद पाळले नाही. सुदामा हा त्याचा मित्र होता जो सांदीपनी ऋषींच्या आश्रमात त्याला मिळाला. किती गरीब होता, पण जेव्हा सुदामा, एक गरीब सुदामा कृष्णासमोर आला, जेव्हा कृष्णाकडे पूर्ण राज्य होतं, तेव्हा त्यांनी स्वतः आपल्या मित्राचे पाय धुतले, त्याला राजगादीवर बसवलं. हे जे त्याचे मित्र होते
या गरीब मित्रांना त्यांच्या गरिबीपणाची किंवा त्यांच्यामधल्या अपंगत्वाची जाणीव न होऊ देता त्याने कृष्णाने त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला, त्यांना उभं केलं की पुढे हे सुद्धा आपलं कार्य करू शकले पाहिजे. यांनीच समाजाचं संघटन मोठं होत असते, सगळ्यांना सोबत घेतल्याने. म्हणून कृष्ण समजून घेणं आवश्यक आहे. कृष्ण समजून घेताना या व्याख्यानाचा, या प्रवचनाचा उद्देशच हा आहे की पुराणातला कृष्ण थोडासा इतिहासात आणायचा आणि आपल्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण करू शकतो, ज्या तेव्हा कृष्णाने केल्या होत्या, आपण सगळ्या आपल्या मित्रांना सोबत घेऊ शकतो, त्यांना ही गोष्ट सांगू शकतो की कृष्णाने कोणताही जातीभेद, कोणताही धर्मभेद न पाळता आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेतलं. ही गोष्ट तर आपण आपल्या मुलांना सांगू शकतो. हा कृष्णाचा गोपालकाल्याचा प्रसंग होता. आता अजून एक खूप कृष्णचरित्रातला एक खूप इंटरेस्टिंग आणि आपल्याला सगळ्यांना एक आवडणारा आहे, एक गोष्ट आहे, ती म्हणजे कृष्ण आणि गोपिका. तर कृष्ण आणि गोपिका, तर कृष्ण आणि गोपिका म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्यासमोर कोणतं नाव येतं? राधा. कृष्ण आणि गोपिका म्हटलं की वृंदावनातली, गोकुळातली राधा आपल्या समोर येते. पण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की राधा हे पूर्णपणे काल्पनिक पात्र होतं. कृष्ण हा खरा आहे, पण कृष्णाच्या सोबतची जी राधा होती ही 12व्या शतकापर्यंत, म्हणजे जेव्हा भारतामध्ये सुलतानशाहीचा काळ होता, या 12व्या शतकापर्यंत राधा कुठेच नाही आहे. या राधा या पात्राची जी निर्मिती झाली ही 12व्या शतकात जयदेव नावाचे एक कवी होते. त्यांनी गीत गोविंद नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले राधाचा उल्लेख आला आहे. तुम्ही जे मूळ जे कृष्णचरित्र आहे, जे प्रमाण मानल्या जाणारे कृष्णचरित्र आहे, त्याच्यामध्ये कुठेही राधाचा उल्लेख नाही. हरिवंश पुराण, भागवत पुराण, कृष्णचरित्र किंवा महाभारत या कोणत्याही ग्रंथामध्ये, मूळ ग्रंथामध्ये, आता लोकांनी जे निर्माण केले ते वेगवेगळे त्याला तिखट मसाला लावून निर्माण केले आहेत. त्याच्यामध्ये खूप स्वतःच्या मनाच्याही गोष्टी टाकल्या आहेत, परंतु जे मूळ कृष्णचरित्र आहे त्यामध्ये राधा कुठेही नाही. एक श्लोक होता ज्याच्यामध्ये आराध्य असं नाव होतं. त्या आराध्यातला आ काढून टाकला, कारण तो संस्कृत श्लोक होता. त्याच्यामध्ये तो आराध्य शब्द जुळलेला होता आणि आराध्य अनया असा एक तो शब्द होता. त्याच्यावरून आपण काय काढलं? राधा आणि अनय. राधाचं जे पुढचं लग्न झालं आहे ते अनय नावाच्या व्यक्तीसोबत झालं, असं ते पूर्ण तिथून ती एक गोष्ट निर्माण करण्यात आली. त्याच्यात वाईट काही नाही आहे. राधा आणि कृष्ण हे जे प्रतीक आहेत, हे प्रतीक निर्मळ मैत्री, निर्मळ भक्ती, निस्सीम भक्ती या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आहे. राधा हे खोटं पात्र असलं, काल्पनिक पात्र असलं, त्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही आहे. कारण राधा ही जे पात्र निर्माण करण्यात आलं, ही भक्ती समजावून सांगण्यासाठी राधा हे पात्र निर्माण करण्यात आलं होतं. जयदेवांनी जे राधा पात्र निर्माण केलं, ती भक्ती, निर्मळ मैत्री, एक चांगली मैत्री, एक शुद्ध अंतःकरणाची मैत्री लोकांना समजावून सांगण्यासाठी निर्माण करण्यात आलं होतं. आपण त्याचं काहीतरी विचित्र करून टाकलं. राधाकृष्ण करत गेलो आणि लोक नाचत राहतात बाहेर. परंतु तेव्हा कसं होतं का? जेव्हा गोपिका आणि कृष्ण असा प्रश्न येतो आपल्यासमोर, जेव्हा आपण त्या प्रसंगांचा अभ्यास करतो, तर गोपिका आणि कृष्णांचं नातं कसं होतं? गोपिका, आता याच्याबद्दल बोलणारे दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा म्हणतो की ज्या गोपिका होत्या या सगळ्या कृष्णापेक्षा बऱ्याच वयस्कर होत्या. कृष्ण हा त्यांच्यासाठी आपल्या लहान मुलासारखा होता. कृष्ण हा त्याच्यासाठी लहान भावासारखा होता. आपल्याही परिसरात काही मुली असतात ज्या महाविद्यालयीन जीवनात असतात मुली, आणि एखाद्या शेजारच्या घरी जर एखादा लहान बाळ आलं तर त्यांना त्याचा लाड येतो, ते त्याला जवळ घेऊन खेळवतात. आपल्या घरची एखादी मोठी ताई शेजारच्या लहान मुलाला खेळवते. एखादा लहान 4-5 महिन्याचा मुलगा असेल, ती तिला खेळवते. किंवा ज्या मोठ्या बायका आहेत सगळ्या, त्या सुद्धा गोपिकाच होत्या ना. त्या मोठ्या झाल्या म्हणून त्या गोपिका नाही असं थोडी होतं. आणि कृष्ण त्यांच्याजवळ दही, दूध, लोणी मागण्यासाठी हट्ट करतो आहे.
एखादा लहान मुलगा आपल्या घरातल्या मोठ्या बहिणीजवळ, शेजारच्या एखाद्या मोठ्या काकूजवळ, आपल्या आईजवळ जसा हट्ट करतो तसा हट्ट कृष्ण या गोपिकांजवळ करायचा. आणि मग त्याला बासरी वाजवायला लावायच्या, त्याला दूध दही लोणीचं एक त्याला लालच द्यायच्या की आम्ही तुला दूध दही देऊ बरं, पण थोडीशी आम्हाला बासरी वाजवून दाखव. हे असं नातं होतं त्यांचं. एक किती पवित्र नातं आहे. दुसरा एक मतप्रवाह म्हणतो की कृष्ण आणि गोपिका या समवयस्क होत्या, एकाच वयाच्या होत्या, सगळे लहानपणी खेळायचे. हा सुद्धा बरोबरच आहे मतप्रवाह. हे सुद्धा मत बरोबरच आहे, त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे, जोपर्यंत आपण ती गोष्ट समजून नाही घेत. कृष्ण आणि गोपिका आणि त्या गोपिकांमधली राधा हे कशासाठी आहे सगळं? तर निर्मळ मैत्री, एक चांगली मैत्री, चांगली भक्ती आणि एक निस्सीम भक्ती, अंतःकरणाची शुद्धता, नात्यातला स्पष्टपणा, या गोष्टी समजावून सांगण्यासाठी हे राधा हे पात्र निर्माण करण्यात आलं. आणि त्यानंतर हे सगळे प्रसंग रंगवण्यात आले. राधा आणि कृष्णामध्ये वाईट नाही आहे काही. असं म्हणतात की जेव्हा कृष्ण गोकुळातून निघाला त्यानंतर त्यांनी बासरी वाजवणं सोडलं आणि नंतर जी बासरी वाजवली ती राधाने वाजवली आहे. पुराणांमधल्या या गोष्टी आहेत. परंतु जर राधा जर हे काल्पनिक पात्र आहे तर ही बासरी म्हणजेच राधा होती का, असेही काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. जी नेहमी कृष्णाच्या सोबत होती असे लोकांना प्रश्न उपस्थित करतात. परंतु जेव्हा आता आपण इथून पुढे जेव्हा राधाचा प्रश्न येईल, जेव्हा गोपिकांचा प्रश्न येईल, तेव्हा आपल्यासमोर आपल्यासमोर दोन गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजे. आपल्याला त्या दोन गोष्टी समजल्या पाहिजे की राधा आणि कृष्ण हे जे एक समीकरण आहे हे कशासाठी आहे. तर एक चांगल्या दर्जाचं प्रेम, एक चांगल्या दर्जाची मैत्री, एक शुद्ध नातं, या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आहे. आणि दुसरं म्हणजे गोपिका आणि कृष्ण, तर त्यांचं नातं कसं आहे, तर त्यांचं नातं आई आणि मुलासारखं आहे, ताई आणि मुलासारखं आहे. असंही नातं असू शकते, पण आपण त्या गोष्टीवर विचार नाही करत. राधाकृष्ण म्हटलं की आपल्यासमोर बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला होऊन जातात. आपण रुक्मिणीला विसरून गेलो आणि राधाकृष्ण करत राहिलो. ही रुक्मिणीची कृष्णाची खरी बायको होती, ती कुठेतरी बाजूला राहिली आणि राधाकृष्णाचे मंदिरं सगळीकडे निर्माण झाले. वाईट नाही आहे त्याच्यात काही, पण इतिहासाला जे मान्य आहे ती म्हणजे रुक्मिणी आणि कृष्ण, किंवा जामवती आणि कृष्ण, या कृष्णाच्या ज्या खऱ्या बायका होत्या. राधा हे काल्पनिक पात्र आहे, ठीक आहे. कंसवध. आता कृष्ण मोठा होतो आहे, त्याच्या हुशारीच्या, त्याच्या धाडसीपणाच्या सगळ्या गोष्टी कंसाला कळत आहेत, पण कंस करू काही नाही शकत. कंसाने जे संकट पाठवले वृंदावनावर, त्या सगळ्या याच्यातून कृष्ण वाचला. आता काय करायचं? आता माहीत तर झालं आहे की आपला जो काळ आहे, देवकीचा जो 8वा मुलगा आहे, हा कुठेतरी जिवंत आहे. आपण त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्यातून वाचला. आता याला मारायचं कसं? आता आपण दुसरं काही पाठवण्यापेक्षा किंवा आपण स्वतः वृंदावनात जाण्यापेक्षा कृष्णालाच आपण इथे बोलू. म्हणून कंसाने धनुर्याग नावाचा एक उत्सव तिथे मांडला. त्या उत्सवामध्ये सगळ्या मल्लांना बोलवलं. आता मल्ल म्हणजे काय? आता कुस्ती खेळणारे जे पहिलवान असतात ना, या सगळ्या पहिलवानांना तिथे बोलवलं आणि कृष्ण आणि बलरामाला सुद्धा तिथे बोलवलं. आता कंसाने अक्रूर नावाचा एक स्वतःचाच एक माणूस, स्वतःचाच एक नातलग जो यदुवंशातला होता, त्या अक्रूराला पाठवलं कृष्ण आणि बलरामाला घ्यायला. आता हा अक्रूर जो होता, हा नावामध्ये क्रूर हा शब्द आहे पण त्याच्यासमोर सुद्धा लागलेला आहे. तो अक्रूर आहे, तो क्रूर नाही, तो कंसासारखा क्रूर नाही. त्याला सुद्धा माहीत आहे की कंस जे करतोय ते चुकीचं आहे, त्यामुळे आपल्याला कृष्णाला सगळं सांगितलं पाहिजे. म्हणून कंसाचं जे नियोजन होतं कृष्ण आणि बलरामाला मथुरेमध्ये बोलवण्याचं, हे सगळं अक्रूराने कृष्ण आणि बलरामाला सांगितलं. आणि त्यांना सुद्धा माहीत झालं की आता आपल्याला काय करायचं आहे. या कंसाचा वध करण्यासाठी आता आपणच गेलं पाहिजे. आता इकडच्या तिकडच्या गोष्टी खूप झाल्या, आता डायरेक्ट अटॅक
म्हणून कृष्ण आणि बलराम अक्रूरासोबत मथुरेला गेले. मथुरेला गेल्यावर कंसाने कृष्णावर आणि बलरामावर आधी एक हत्ती सोडला, परंतु कृष्ण आणि बलरामांनी आपल्या चपळतेने त्या हत्तीला खाली पाडलं आणि तो सुद्धा कर्णाचा जो एक प्लॅन होता कृष्ण आणि बलरामाला हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्याचा, तो सुद्धा तिथे विफल झाला, सफल झाला नाही. मग कंसाने आपले 2 मल्ल पाठवले कृष्ण आणि बलरामांच्या अंगावर. एकाचं नाव होतं मुष्टीर आणि दुसऱ्याचं नाव होतं चाणूर. हा मुष्टीर आणि चाणूर या दोन्ही मल्लांना सुद्धा बलराम आणि कृष्णाने खाली पाडलं, त्यांना सुद्धा हरवलं, त्यांचा सुद्धा तिथे वध केला. आता राहिला फक्त कंस. आता कृष्ण आणि बलरामांनी कोणतीही वाट न बघता कंसालाच त्याच्या सिंहासनावरून खाली ओढलं आणि तिथे कंसाचा वध केला आहे. आता कंस वधाची ही गोष्ट फार मजा वाटते आपल्याला की कसं मारलं कंसाला, परंतु इथे कृष्णाने खूप मोठी गोष्ट आपल्याला सांगून दिली आहे की जर एखादी वाईट प्रवृत्ती असेल आणि ती आपल्या परिवारातली जरी असेल तरी आपण त्याचा विरोध केला पाहिजे. तो माझ्या घरातला आहे म्हणून मी त्याला चांगलं म्हणेन, आपला तो चांगला मुलगा, दुसऱ्याचं बाजूचं म्हणजे कार्ट, असं नाही. एखादी गोष्ट आपल्या घरातल्या माणसाकडून चुकीची झाली असेल तर ती सुद्धा आपल्याला स्वीकारता आली पाहिजे आणि त्याला सुद्धा आपण धडा शिकवू शकलो पाहिजे. मग तो माझा मामा का असो ना, पण जर तो चुकीचा आहे तर मी त्याचा वध करेल आणि लोकांचं कल्याण करेल. विनाशायच दुष्कृता म्हटलंय ना, परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता. मग तो दुष्ट व्यक्ती माझ्या घरातला का असेना, माझा मामा का असेना, त्या दुष्ट व्यक्तीला मी शासन केलं पाहिजे. ही एक खूप कठीण गोष्ट आहे. आपल्याला म्हणताना खूप चांगलं वाटते की पहा कंस कसा राक्षस होता, राक्षसी प्रवृत्तीचा होता माणूसच आपल्यासारखा, पहा कसं कृष्णाने त्याला शासन केलं. पण जेव्हा आपल्या घरात एखादा असा प्रसंग घडला तर आपण कोणतीही शहानिशा न करता आपल्या घरातला आहे म्हणजे तो बरोबरच असेल असं करून आपण बाहेरच्यांशी भांडायला चाललो जातो. आपण बघतच नाही, आपण दुसऱ्याच्या बाबतीत होऊन जातो जज आणि स्वतःच्या बाबतीत होऊन जातो वकील. परंतु आपल्याही घरातला जर एखादा चुकीचा व्यक्ती असेल, त्याचं काही चुकलं असेल तर त्याला सुद्धा शासन करण्याची आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे. ही गोष्ट इथे कृष्ण आपल्याला सांगतोय. तर कृष्णाने काय प्रयत्न नाही केले का? कृष्णाने खूप प्रयत्न केले की असं नको व्हायला. महाभारताचं युद्ध टाळण्याचे कृष्णाने किती प्रयत्न केले, पांडवांनी किती प्रयत्न केले, परंतु शेवटी जर ऐकतच नसतील तर मग शेवटचं म्हणजे सामदाम दंड आणि शेवटचा म्हणजे भेद. शासन करणं आवश्यक आहे, पहिले समजवूनच सांगायचं. कृष्णाने सुद्धा समजावून सांगितलं होतं, पण ऐकलं नाही तर मग शेवटी बा युद्धाशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीने कंसाचा वध झाला आणि कृष्ण, आता इथे कृष्णाचा मनाचा मोठेपणा बघा की तसं पाहिलं तर 14, 15, 16 वर्षाचा कृष्ण होता. बलराम त्याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा होता. 18 वर्षाचा जर बलराम असेल तर 18व्या वर्षी बलराम हा मथुरेच्या राज्यसिंहासनावर बसू शकला असता. किंवा कृष्ण आणि बलरामांनी आम्ही कंसाला मारला आहे म्हणून त्यांनी स्वतःच्या वडिलांना ते सुद्धा म्हणू शकले असते ना की आम्ही कंसाला मारला आहे. उग्रसेन तर कैदेत होता, मग आम्ही कंसाला मारला आहे तर आमचे वडील गादीवर बसतील, वसुदेव गादीवर बसेल. पण कृष्णाने तसं केलं नाही. कृष्णाने तसं केलं नाही. कृष्णाने पुन्हा उग्रसेनालाच गादीवर बसवलं आहे, कारण उग्रसेन हा सज्जन होता आणि स्वतःच्या मुलापायी तो सुद्धा परेशान होता. उग्रसेनाला गादीवर बसवलं आणि बलरामाला राजपुत्राचा दर्जा दिला आणि त्या पद्धतीने तो राज्याभिषेक झाला आहे. कृष्ण स्वतः बाजूला राहिला. तो म्हणे की मला काही राज्य वगैरे नको, मी या मथुरेचा सेवक बनून राहिलो तरी खूप आहे. मी सेवक बनून सुद्धा इतर सगळे कामं करू शकतो जे एखाद्या वेळेस राजा बनून तुम्ही नाही करू शकणार. म्हणून कृष्ण हा नेहमी मथुरेचा सेवक राहिला, तो कधी राजा नाही झाला. कंसवधानंतरचं एक खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्यापैकी लोकांना माहितीही असेल, आपल्या सर्वांना माहीत असेल की कृष्णाने शिक्षण सुद्धा घेतलं होतं.
कंसवधानंतर शिक्षण घेतलं. कंसवधानंतर कृष्ण शाळेत गेला आहे, गुरुकुलात गेला आहे. गरज होती का त्याला जाण्याची? गरज नव्हती. तरी पण ते सुद्धा आपलं कर्तव्य आहे. म्हणून कृष्ण आणि बलराम सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले आणि तिथेच त्यांना सुदामा हा त्यांचा एक मित्र झाला आहे. आता कंसवधा आधीचा कृष्ण आणि कंसवधानंतरचा कृष्ण याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत आपल्याला जाणवते. कंसवधानंतरचा जो महाभारतातला कृष्ण आहे हा आपल्याला तत्ववेत्ता वाटतो, तत्वज्ञानी वाटतो, राजकारणातला एक मुत्सद्दी व्यक्ती वाटतो, एक हुशार राजकारणी वाटतो, एक चांगला योद्धा वाटतो. त्याच्यासाठी कारण काय आहे? कारण आहे सांदीपनी ऋषींचा आश्रम. शिकला न कृष्ण, आश्रमात गेला, शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी धर्माचे, शास्त्राचे, शस्त्राचे, राजकारणाचे हे सगळे धडे घेतले सांदीपनी ऋषींकडून. आणि 64 दिवसांमध्ये हे सगळं शिक्षण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात घेऊन कृष्ण आणि बलराम परत आले मथुरेमध्ये. पण परत येण्याच्या आधी त्यांनी आपलं शिष्याचं सुद्धा एक कर्तव्य पूर्ण केलं. ते म्हणजे त्यांनी सांदीपनी ऋषींना विचारलं की आमच्याकडून गुरुदक्षिणा काय पाहिजे. सांदीपनी ऋषी म्हणाले की मला तर काही नको, फक्त माझा मुलगा शंखासुराने उचलून नेला आहे, त्याला कैद केला आहे, तो फक्त माझा मुलगा मला वापस आणून द्या. आता या शंखासुराला जेव्हा मारायला कृष्ण आणि बलराम गेले, इथे या गोष्टीची एक लिंक आहे जी आपल्याला समोर बघायची आहे. द्वारका जी आहे ना, द्वारका, या द्वारकेची आणि या शंखासुराची लिंक आहे खूप मोठी. की कृष्ण आणि बलराम या शंखासुराच्या परिसरात जातात, त्या शंखासुराचा वध करतात, त्याचा पराभव करतात. तिथून सांदीपनी ऋषींच्या मुलाला सोडवून सांदीपनी ऋषींना त्यांचा मुलगा परत करतात आणि स्वतः येतात मथुरेमध्ये. आणि या शंखासुराचा वध केल्यानंतर जो कृष्णाचा जो प्रसिद्ध एक शंख होता पांचजन्य, हा पांचजन्य शंख त्याला त्या शंखासुराकडून मिळाला होता. आणि तो जो परिसर होता तो परिसर म्हणजे पुढची द्वारका आहे. आता कंसाला मारलं, कंसाचा सासरा म्हणजे जरासंध, जरासंधाच्या दोन्ही मुलींसोबत कंसाने लग्न केलं होतं आणि आपला जावई एका मुलांनी मारून टाकला. आता याचा बदला घेण्यासाठी, आणि फक्त जावई मारला म्हणून नाही, तर जरासंध सुद्धा कंसाच्या विचारधारेचा होता. जरासंध सुद्धा हुकुमशाही प्रवृत्तीचा होता. आणि या जरासंधांनी 86 राज्यांच्या राजांना कैद करून ठेवलं होतं. आणि जेव्हा या 86 वरून अजून 14 राजे तिथे टाकले की तो एक खूप मोठा नरमेध यज्ञ करणार होता. नरमेध यज्ञ, या नरमेध यज्ञामध्ये तो त्या 100 राजांची बळी देणार होता आणि सम्राट बनणार होता. आणि या कामामध्ये जरासंधाला कंसाची मदत पाहिजे होती, कारण कंस आणि जरासंध सारख्या विचारांचे, हुकुमशाही प्रवृत्तीचे होते. पण हे आपलं काम या कृष्ण आणि बलरामांनी कंसाला मारलं म्हणून हे आपलं काम थांबलं. दुसरी गोष्ट, कंस आपला जावई होता, म्हणून या दोन गोष्टींचा बदला घेण्यासाठी जरासंधनी 17 वेळा मथुरेवर स्वाऱ्या केल्या आहेत. आता 17 वेळा मथुरेवर स्वाऱ्या केल्यात, पण 17ही वेळा जरासंधाला परत जावं लागलं. म्हणजे मथुरेचं सैन्य तितकं सशक्त होतं, इतकं ताकदीचं होतं की त्यांनी 17 वेळा जरासंधाचं स्वारी परतून लावली. इतकं सशक्त, इतकं तयारीचं सैन्य मथुरेचं होतं. पण जेव्हा 17 युद्धांमुळे, 17 स्वाऱ्यांमुळे जेव्हा मथुरेचे लोक आता थकून गेले होते की आत्ता तो उग्रसेन गादीवर बसला, आत्ता आपण कुठे मथुरेचं राज्य चांगलं चालवू शकतो आहे, आणि त्याच्यातच आता 17 वेळा आपण युद्ध करतो आहे, म्हणून हे सगळे लोक थकून गेले होते. म्हणून कृष्णाने जेव्हा 18व्या वेळी जेव्हा जरासंधनी आपला सेनापती काल यवन नावाचा सेनापती जेव्हा कृष्णावर मथुरेवर पाठवला आक्रमणासाठी, तेव्हा कृष्णाने म्हटलं की आता आपण याला प्रत्यक्ष युद्ध नाही करायचं, आता आपण याला मल्लयुद्धामध्ये, आता आपण याला बुद्धीने मारू, शक्तीने नाही मारायचं, आता याला कालयवनाला युक्तीने मारायचं. म्हणून कृष्ण आणि बलरामांनी पूर्ण नियोजन केलं आणि मथुरेतल्या राजधानीतले जे सगळे लोक होते वेगवेगळ्या मार्गाने त्या शंखासुराच्या परिसरात पाठवलं. हा शंखासुराचा जो परिसर आहे तीच म्हणजे द्वारका आहे, जी द्वारका कृष्णाने वसवली.
आता जेव्हा शंखासुराचा वध करायला, शंखासुरासोबत लढायला जेव्हा कृष्ण गेला, तेव्हा त्यांनी तो पूर्ण परिसर पाहून घेतला होता की कधी गरज पडेल काही सांगता नाही येत. म्हणून त्यांनी ती जागासुद्धा पाहून ठेवली होती. आणि त्याला लक्षात होतं की त्या शंखासुराचा जो परिसर आहे हा एक खूप चांगला परिसर आहे, समृद्ध परिसर आहे. म्हणून त्यांनी मथुरेतल्या लोकांना काही अवधीमध्ये थोड्या थोड्या लोकांना तिथे पाठवायला सुरुवात केली की आपण आता थकतो आहोत, सततच्या संघर्षामुळे मथुरेतले लोक थकले आहेत, यांना आरामाची गरज आहे, यांना बदलाची गरज आहे. म्हणून मथुरे या राजधानीच्या लोकांना सगळ्यांना द्वारकेमध्ये त्या शंखासुराच्या परिसरामध्ये पाठवायला सुरुवात केली. आणि जो काल यवन होता, या काल यवनाला कृष्ण म्हणे की आता आपण दोघं लढू. आणि त्या काल यवन जेव्हा या कृष्णाशी युद्ध करायला आला, द्वंद्व युद्ध करायला आला, तेव्हा कृष्ण पळायला लागला. जर पळायला लागला तर तो गेला एका गुफेमध्ये. तर त्या गुफेमध्ये मुचकुंद नावाचे ऋषी आराम करत होते. आता त्यांना वरदान असं होतं, पुराणातली गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यांना वरदान असं होतं की या असुर आणि देवतांच्या संघर्षामध्ये मुचकुंद ऋषींनी देवतांची खूप साथ दिली होती, त्यामुळे ते थकले होते. आणि देवतांनी त्यांना वरदान दिलं होतं की आता तुम्ही आराम करा, आणि जो व्यक्ती तुमची झोपमोड करेल, जेव्हा तुम्ही रागामध्ये त्या व्यक्तीकडे बघाल तर तो तिथल्या तिथे जळून भस्म होऊन जाईल. तर कृष्णाला ही गोष्ट माहीत होती. आता ही पुराणातली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. तर पुराणातली गोष्ट आपल्याला असं सांगते की मुचकुंद ऋषी तिथे आराम करत होते. कृष्ण त्या गुफेमध्ये गेला, कालयवन त्याच्या मागे गेला. कृष्णाने आपल्या अंगावरचा असा जो शेला होता तो शेला त्या मुचकुंद ऋषीच्या अंगावर टाकून दिला. कालयवनाला वाटलं की मी याच्या मागे इतकं धावत आलो आणि हा इथे आरामात झोपल्याचं सोंग करून राहिला, नाटक करून राहिला. म्हणून कालयवनाने कृष्ण समजून त्या मुचकुंद ऋषीच्या छातीवर लाथ मारली. ते मुचकुंद ऋषी जागे झाले. त्यांनी बघितलं कालयवनाला आणि कालयवन तिथे भस्म झाले. कालयवन तिथे संपला. ही आहे पुराणातली गोष्ट. आता असं नाही होऊ शकत का की कृष्णाने आपले सैनिक तिथे ठेवले असतील? या कालयवनाला जर त्याला बुद्धीने मारायचं होतं, त्याच्याशी रणांगणावर युद्ध नव्हतं खेळायचं, एकट्यात मारायचं होतं. आता अशीच गोष्ट पुढे इतिहासात झाली आहे. शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा प्रसंग तुम्ही लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबत रणांगणावर युद्ध नव्हतं खेळलं, शामियानामध्ये त्याला मारून टाकलं होतं. ही कृष्ण रीती आहे की आपल्या शत्रूची शक्ती जाणून घेऊन त्याला युक्तीने कसं मारायचं हे इथे कृष्ण सांगतो आपल्याला. आता आपल्याला तर एकदम असं युद्ध वगैरे करावं नाही लागत, पण आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे की कालयवनाला गुफेमध्ये नेऊन कृष्णाने मारलं म्हणजे कृष्णाचं नक्की त्याच्यात काहीतरी प्लॅन असेल, काहीतरी नियोजन असेल आधीपासून. कालयवन संपला. आता जरासंध सुद्धा काही काळ थांबला आहे आणि कृष्ण आणि बलराम आणि सगळे मथुरेतले लोक, सगळे यदुवंशातले लोक हे द्वारकेमध्ये आपलं नवीन राज्य स्थापन करण्यात लागले आहे. आता जरासंध इकडे त्याच्या मगध राज्यामध्ये आहे आणि कालयवन मेला, कालयवनाचा मृत्यू झाला आणि कृष्ण आणि बलराम कुठे आहेत तर द्वारकेमध्ये आपलं नवीन राज्य स्थापन करत आहे. आता अशा त्याच्यात जेव्हा हे सगळे आता थोडे मोठे होऊन राहिले आहेत, आता या मोठं होतानाच पुढे येतात कौरव आणि पांडव आणि कृष्णाची भेट. आता कुंती ही कृष्णाची आत्या होती, सख्खी आत्या, वसुदेवाची सख्खी बहीण. शूरसेन नावाचा राजा होता जो एक सरदार होता यदुवंशाचा. उग्रसेन मथुरेचा राजा आणि त्या मथुरेतला एक सरदार म्हणजे शूरसेन. या शूरसेनाचे 3 मुलं होते, त्याच्यापैकी एक होता वासुदेव, एक होती कुंती आणि तिसरा एक भाऊ अरिष्टनेमी जो पुढे जैन धर्मातला एक गुरु झाला आहे. तर हा वसुदेव आणि अरिष्टनेमी हे तर तिकडेच होते, परंतु कुंती जी होती या कुंतीभोज राजाने तिला दत्तक घेतलं होतं म्हणून मधला संपर्क यांचा तुटला होता. परंतु जेव्हा द्रौपदी स्वयंवराची वेळ आली आणि पांडव जेव्हा वनवासातून त्या द्रौपदी स्वयंवरामध्ये एका योगी पुरुषांच्या वेशामध्ये प्रकट झाले, तेव्हा कृष्णाची आणि पांडवांची पहिली भेट आहे. आणि तेव्हा त्याला लक्षात आलं, अरे कुंती तर आपली आत्या आहे आणि पांडव म्हणजे आपले आतेभाऊ. आणि तेव्हा पांडव आणि कृष्णाची ही पहिली भेट झाली.
आता पांडव आणि कृष्णाची भेट होण्यामागे आणि पुढे मग कृष्ण, अर्जुन आणि भीम हे लोक जरासंधाला मारायला गेले. आता इथे सुद्धा जरासंधाला प्रत्यक्ष जर आपण जरासंधाशी युद्ध खेळलो तर पांडवांचं राज्य सध्या इतकं मोठं नाही आहे. द्रुपद हा एका राज्यापुरता आहे. आपलं राज्य इतकं मोठं नाही आहे. आपली द्वारका आत्ता स्थापन झाली आहे. आणि जरासंधाच्या मागे 86 लोकांचं राज्य होतं, ज्या 86 लोकांना त्यांनी कैद केलं होतं. आता अशा वेळेस जरासंधाला जर आपल्याला हरवायचं असेल तर पुन्हा एकदा जसं आपण काल यवनाला एकट्यात मारलं तसंच जरासंधाला सुद्धा द्वंद्व युद्धाचं आव्हान द्यायचं. म्हणून कृष्ण, अर्जुन आणि भीम हे तिघंजण जरासंधाच्या मगध देशामध्ये गेले आणि तिथे त्यांनी जरासंधाला दिवसभर काही नाही बोलले. आणि दिवसभर बोलले असते तर जरासंधाला लक्षात आलं असतं. त्यांनी आपल्या खाणाखुणा करून जरासंधाला सांगितलं की आमचं मौन व्रत आहे, आम्ही तुला रात्री सांगू आमची काय इच्छा आहे. आणि जरासंधा म्हणे ठीक आहे. जरासंधाला लक्षात नाही आलं की हे कृष्णासोबत 2 लोक कोण आहेत. आणि जरासंधाला संध्याकाळी कृष्णाने सूर्यास्तानंतर जेव्हा युद्ध करता नाही येत तेव्हा कृष्ण त्याला सांगतो की आम्हाला तुझ्यासोबत द्वंद्व युद्ध खेळायचं आहे. द्वंद्व युद्ध, नुसती कुस्ती नाही, द्वंद्व खेळायचं आहे. द्वंद्वाचा नियम असा असतो की दोघांपैकी एक जण मेल्याशिवाय ते युद्ध संपत नाही. हा द्वंद्वाचा नियम आहे. आणि मग कृष्णाने म्हटलं की आमच्या तिघांपैकी तू कोणालाही पण निवड तुझ्यासोबत द्वंद्व खेळण्यासाठी. आता ही गोष्ट बघा, जरासंध हा वयस्कर होता पण ताकदवर होता. आणि कृष्ण आणि अर्जुन, भीम आपल्याला माहिती आहे भीम हा शक्तिशाली होता, त्याचं शरीर मोठं होतं, चांगला बॉडी बिल्डर. पण कृष्णाची कधी तुम्ही बॉडी बघितली? कृष्ण आपल्यासारखा साधारण माणूस आणि अर्जुन पण तसाच. परंतु ते तिघांची एवढी शक्ती आहे की एकटे सुद्धा जरासंधासोबत जर ते द्वंद्व खेळलं तर ते जरासंधाला संपवू शकतात. एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे, एवढी त्यांची शक्ती आहे. म्हणून कृष्णाने म्हटलं जरासंधाला की आमच्या तिघांपैकी तू कोणालाही निवड आणि आम्ही तुझ्यासोबत द्वंद्व खेळू. तर जरासंधाने भीमाला निवडली ही गोष्ट वेगळी. भीमाला निवडलं, जरासंधाला कोणत्या जागी मारायचं म्हणजे तो घायाळ होईल हे कृष्णाने सांगितलं भीमाला आणि तिथे जरासंधाचा वध झाला. तर जरासंध, काल यवन या दोघाही लोकांना जर त्यांच्यासोबत रणांगणावर जर आपण युद्ध खेळलं असतं तर आपण त्यांना जिंकू शकणार नाही ही गोष्ट कृष्णाला माहीत होती. म्हणजे स्वतःची मर्यादा सुद्धा कृष्णाला माहीत होती की आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. आपल्याला आपल्या शक्तीवर विश्वास असणं खूप चांगली गोष्ट आहे, पण आपण काय करू शकतो, आपली उडी कुठपर्यंत जाऊ शकते हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आपल्या मर्यादा आपल्याला माहिती पाहिजे की बा आम्ही तर हरवून टाकू जरासंधाला, असं नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नाही. आपल्याला माहिती आहे आपण नाही हरवू शकत त्याला. युद्धामध्ये 17 वेळा त्यांनी स्वाऱ्या केला, आपण थकून गेलो, तो 18वी स्वारी करण्यासाठी तयार होता. त्याची तेवढी शक्ती आहे, आपली तेवढी शक्ती नाही आहे. म्हणून मग सैन्य ठेवा बाजूला, एकट्या एकट्यामध्ये त्याला लढा आणि एकट्यामध्ये त्याला मारा. ही बुद्धी कृष्णाची आहे. अशा पद्धतीने कृष्णाने जरासंधाला सुद्धा संपवलं आणि जरासंधाला संपवल्यानंतर ते जे 86 राजे त्यांनी कैद करून ठेवले होते त्या 86 राजांची मुक्तता केली आणि ते 86 राजे आणि त्यांचे सगळे साम्राज्य, त्यांचे सगळे राज्य, त्यांचे सगळे प्रदेश हे पांडवांच्या समर्थनासाठी उभे केले आहेत, जे पुढे कौरव पांडव युद्धामध्ये आपल्याला कामात आले. पांडवांचं सैन्य कमी होतं पण ते सैन्य जे होतं ते आणलं कोणी, तर ते कृष्णाने आणलं. कृष्णाचं सैन्य तर कौरवांकडून होतं ना. कृष्णाने म्हटलं होतं की एक तर मी घे नाही तर माझं सैन्य घे. दुर्योधनाने सैन्य घेतलं, अर्जुनाने कृष्ण घेतला आणि तो सुद्धा निशस्त्र कृष्ण. मग पांडवांकडे जे सैन्य आलं ते आलं कुठून? तर ह्या ज्या आधीच्या ज्या घटना आहेत, हे 86 राजे, द्रुपदाचं सैन्य, विराटाचं सैन्य, हे सगळे जे सैन्य होते हे सगळे पांडवांकडून होते. याच्या मागे डोकं कोणाचं आहे? तर कृष्णाचं आहे. नियोजन बघा कसं सुरू आहे. माहीत आहे की पुढे जर संघर्ष झाला तर आपल्याला मदत लागेल या लोकांची. म्हणून कृष्णाने कोणाचंही सैन्य घेतलं नाही, कोणाचंही राज्य स्वतः घेतलं नाही. जरासंधाला मारलं, जरासंधाचं राज्य वापस करून दिलं. त्या 86 राज्यांची सुटका केली
त्यांचे राज्य ते 86 लोकांना पुन्हा दिले आणि त्यांच्याकडून ही गोष्ट कबूल करून घेतली की जेव्हा संघर्ष होईल तेव्हा तुम्ही आमच्यासोबत राहायचं. नरकासुराचा वध केला बंगालच्या प्रांतातला, सध्याचा बंगालचा प्रांत म्हणजे तेव्हाचा नरकासुराचा प्रदेश होता. आता कृष्ण द्वारकेमध्ये म्हणजे गुजरातमध्ये आणि नरकासूर होता बंगालमध्ये, 2 टोकं आहेत. परंतु जेव्हा नरकासुराने 16,100 स्त्रियांना कैद करून ठेवलं होतं, तर त्या 16,100 स्त्रियांची सुटका करण्यासाठी कृष्ण गुजरातमधून बंगालमध्ये गेला. द्वारकेतून त्या नरकासुराच्या प्रदेशात गेला, नरकासुराला मारलं. नरकासुराचं राज्य त्याच्या मुलाला पुन्हा दिलं, ते सुद्धा राज्य स्वतः नाही घेतलं. नरकासुराचं राज्य त्याच्या मुलाला दिलं आणि त्याला सुद्धा स्वतःच्या बाजूला मिळवून घेतलं आहे की तू आमची मदत करायची पुढे जेव्हा संघर्ष होते. तर हे कृष्णाचे हे विजन आहे, ही कृष्णाची विचारधारा आहे की लोकांना त्यांचा मान द्या, लोकांना त्यांची जागा द्या, त्यांचं पद द्या, पण कामं ते करतील आपल्यासाठी. ही कृष्णाची विचारधारा आहे. ही कृष्णाचं नियोजन आहे की पांडवांचं राज्य पुढे राहायला पाहिजे. आणि का राहायला पाहिजे? माझ्या आत्याची मुलं आहे म्हणून, माझे आत्ते भाऊ आहे म्हणून नाही. पांडवांचं राज्य राहायला पाहिजे कारण पांडवांवर अन्याय झाला आहे. कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा कृष्णाची शिष्टाई नावाचा महाभारतातला एक प्रसंग आहे की जेव्हा कृष्ण कौरवांच्या दरबारामध्ये जातो आणि त्यांना समजावून सांगतो की युद्ध सोडून द्या, पांडवांना फक्त 5 गावं द्या, पांडव त्याच्यातही खुश राहतील. पण धृतराष्ट्र आणि दुर्योधन नाही म्हणतात आणि मग युद्ध अटळ होते. तर हे युद्ध जेव्हा होते तर कृष्ण पांडवांचा साथ का देतात, कौरवांचा साथ का नाही देत? पांडव हे कुंतीचे मुलं होते म्हणून साथ नाही दिला. आता जेव्हा आपण इतिहास बघतो तर हे 3 भाऊ होते, पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर. हे 3 भाऊ होते. त्याच्यातले पंडूचे मुलं म्हणजे पांडव, धृतराष्ट्राचे मुलं म्हणजे कौरव आणि विदुर होता दासीपुत्र. आता दासीपुत्राला जर बाजूला ठेवलं तर 2 मुलं राहतात. हे जे व्यासांचे मुलं आहेत, व्यासांचे मुलं, पहिला पांडू, दुसरा धृतराष्ट्र आणि तिसरा विदुर. आता धृतराष्ट्र हा अंधळा होता म्हणून अंधळा व्यक्ती राजा बनू नाही शकत. कोणतंही अपंगत्व, कोणतंही पंगुत्व नसलेला व्यक्ती राज्याच्या सर्वोच्च पदावर पाहिजे असतो. कधी तुम्ही बघितलं का एखादी आंधळी व्यक्ती राज्य आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदावर आहे, पंतप्रधान पदावर आहे? नाही. ते सगळे अधिकाराचे पद आहे, तिथे अशी व्यक्ती चालत नाही. हा पूर्वीपासून चालत आलेला नियम आहे. त्यामुळे धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे तो राज्यावर राहू शकत नव्हता. त्याला राज्य फक्त सांभाळायला दिलं होतं. राज्य तुझा नाही आहे, तू राज्य करू नाही शकत, तुला फक्त एक सांभाळायला दिलं आहे. राज्य होतं पंडूचं, पण पंडूचा मृत्यू झाल्यानंतर धृतराष्ट्राला वाटलं की हे राज्य आपलं आहे आणि आपलंच हे राज्य राहायला पाहिजे. जे राज्य त्याचं नव्हतं, तो राज्य करण्यासाठी अपात्र होता. तरीही पांडव तयार होते राज्याची विभागणी करायला कौरव आणि पांडवांमध्ये. 100 कौरवांचं अर्ध राज्य, 5 पांडवांचं अर्ध राज्य, जे करायची गरज नव्हती. पण जेव्हा कौरव नाही म्हणाले, तेही द्यायला नाही म्हणाले, जे त्यांचं नव्हतं ते सुद्धा त्यांना ओरबडून घ्यायचं होतं पांडवांकडून, तेव्हा संघर्ष झाला आहे. आणि म्हणून कृष्ण पांडवांसोबत आहे. कारण पांडवांना आधी 12 वर्षाचा वनवास झाला, त्यानंतर राज्य मिळालं, ते राज्य त्यांनी निर्माण केलं. त्यानंतर द्यूतामध्ये पुन्हा सगळं हारले, पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. गरज नसताना इतके वनवास त्यांनी झेलले, कौरवांचा अन्याय सहन केला. तरीही कौरव म्हणत आहे की आम्ही तुम्हाला राज्य देणार नाही. म्हणून मग म्हणतात कृष्ण की आता युद्ध झालं पाहिजे आणि म्हणून कृष्ण पांडवांच्या बाजूने आहे. इतका मोठा वनवास केल्यानंतरही जर यांना राज्य मिळत नसेल, जेव्हा चुकी काहीच नाही आहे, नुसती शिक्षा आहे. चूक काय झाली माहीत नाही. चूक काय आहे, दोष काय आहे यांचा, हे प्रामाणिक आहे. आणि तरीही जर राज्य मिळत नसेल तर अशा दुष्ट लोकांचा आपण विनाश केला पाहिजे. विनाशाय दुष्टता. म्हणून मग ते युद्ध झालं आणि म्हणून कृष्ण हे पांडवांच्या सोबत होते. आता त्याच्यातही एक गोष्ट आपल्याला माहीत नसेल किंवा असूही शकते की कृष्णाचं पूर्ण सैन्य कौरवांच्या बाजूने नव्हतं. कृष्णाच्या सैन्याचे सुद्धा 2 भाग झाले.
एक सात्यकी नावाचा कृष्णाचा नातेवाईक होता, ज्याचं सैन्य, अर्ध सैन्य हे पांडवांच्याच बाजूने होतं आणि अर्ध सैन्य जे बाकी कौरवांच्या बाजूने होतं ते कृष्णासोबत युद्ध करणार आहे. याच्यात सुद्धा गेम आहे खूप मोठा, याच्यात सुद्धा खूप मोठं नियोजन आहे की माझं जरी सैन्य असलं तरी प्रामाणिकता ते माझ्याशीच राहणार आहे, जरी कौरवांच्या बाजूने असलं. आणि याच्यामध्ये या युद्धाच्या सुरुवातीला 2 गोष्टी राहिल्या आपल्या फक्त कृष्णाकडून ज्या आपल्याला शिकल्या पाहिजे. त्या अशा आहेत की वचनभंग करणारा कृष्ण आपल्याला दिसतो महाभारताच्या युद्धामध्ये. वचनभंग करणारा आहे तरी पण श्रेष्ठ का आहे? आता वचनभंग करण्याच्या, वचनांच्या बाबतीत 2 खूप मोठे व्यक्ती आहेत महाभारतामध्ये. एक आहे भीष्म, ज्याच्या प्रतिज्ञा जगप्रसिद्ध आहेत की त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली ती शेवटपर्यंत पाळली. आणि दुसरा आहे कृष्ण, ज्यांनी प्रत्येक प्रतिज्ञा तोडली तरीही तो चुकीचा ठरला नाही. त्यांनी वचन दिलं होतं मी युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही. कृष्णांनी वचन दिलं होतं की मी युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही. बलराम युद्धामध्ये भाग घेणार नाही. बलरामाने तर युद्धामध्ये भाग नाही घेतला, पण कृष्णाने युद्धामध्ये शस्त्र उचललं. आणि ते केव्हा उचललं की जेव्हा भीष्म आणि अर्जुन समोरासमोर आले. भीष्मांच्या बाणांमुळे पांडवांचं सैन्य नष्ट होऊन राहिलं आहे, पांडवांच्या सैन्यातले लोक जखमी होऊन राहिले आहे, मरून राहिले आहे. पण अर्जुनाचे बाण भीष्मांपर्यंत पोहोचत नाही. का बरं? कारण भीष्म त्याचे आजोबा आहेत. अर्जुनाला वाटलं आपल्या आजोबांना कसं मारायचं, ज्यांच्यासोबत आपण लहानपणीपासून वाढलो, ज्यांच्या संस्कारांमध्ये आपण वाढलो, त्यांना कसं काय मारायचं. तिथे अर्जुन थोडासा दुबळा झाला, थोडा कमजोर झाला की भीष्मापर्यंत त्याचे बाण पोहोचत नव्हते. जी त्याच्यामध्ये क्षमता होती भीष्माला मारण्याची, पण भीष्मापर्यंत त्याचे बाण पोहोचत नव्हते. किंवा दुसरी याची बाजू की अर्जुन हा भीष्मांना मारत नव्हता, कारण मनात होतं ना आजोबा आहे, जरी समोर असले, जरी शत्रू सैन्यात असले तरी पण आहे तर आजोबा, मारणार कसं. तेव्हा जसं कृष्णाला लक्षात आलं की अर्जुन मुद्दामून भीष्मांना मारत नाही आहे, तेव्हा कृष्ण त्याला सुनावतो, तिथे त्याला थोडी समज देतो, त्याला रागवतो. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर त्याची कान उघाडणी करतो. कशी? तर जे लोक आपला घरदार सोडून, आपला परिवार सोडून पांडवांसाठी लढत आहेत, त्यांना काय गरज आहे लढण्याची? गरज नाही ना लढण्याची. एखाद्याने म्हटलं नाही लढायचं, मला नाही यायचं तुमच्यासोबत, आपण म्हणू शकतो त्याला, मी नाही म्हणू शकत. पण जे लोक आपला परिवार सोडून, आपला घरदार सोडून पांडवांच्या राज्यासाठी कौरवांसोबत युद्ध करत आहेत, त्या लोकांचा जीव जातो आहे, कारण अर्जुन बरोबर शस्त्र चालवत नाही. भीष्माच्या शस्त्रांमुळे हे हजारो लोक मरून राहिले आहे रोजचे, आणि अर्जुन हा भीष्माचा प्रतिकार करत नाही, म्हणून सुद्धा हे लोक मरत आहेत. अर्जुनाला कोणी अधिकार दिला या लोकांच्या जीवनासोबत खेळ करण्याचा? अर्जुनाला कोणी अधिकार दिला या लोकांचे घरं उजाड करण्याचा? या लोकांच्या, या सैनिकांच्या, जे त्याच्याशी प्रामाणिक आहेत, त्यांच्या घराचा, त्यांच्या संसारांचा विध्वंस करण्याचा अधिकार अर्जुनाला कोणी दिला? असं कृष्ण अर्जुनाला म्हणतो. तुला कोणी अधिकार दिला या सगळ्या लोकांच्या मृत्यूचं कारण बनण्याचा? भीष्म या लोकांना मारत आहे आणि तू भीष्माचा प्रतिकार नाही करत, म्हणजे या लोकांच्या मृत्यूसाठी, या लोकांच्या संसारांचा विध्वंस होण्यासाठी जितका भीष्म जबाबदार आहे तितकाच तू सुद्धा जबाबदार आहे, असं कृष्ण समजावून सांगतात. आणि जेव्हा अर्जुन ऐकत नाही, जेव्हा अर्जुन बाण उचलत नाही, तेव्हा कृष्ण आपले त्या रथाच्या लगाम ज्या असतात घोड्यांच्या, त्या सगळ्या दोऱ्या खाली ठेवतो, उतरतो, बाजूला पडलेल्या एका रथाचं चाक उचलतो आणि भीष्माच्या अंगावर धावत जातो. भीष्म म्हणतो की माझ्यामुळे कृष्णाने त्याचं वचन तोडलं आहे. ही भीष्मासाठी आनंदाची गोष्ट आहे की कृष्णाच्या हातून माझा मृत्यू झाला, तर ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण भीष्माला माहीत आहे आपल्याकडूनही खूप अन्याय झाले, याची जाणीव भीष्माला आहे. पण अर्जुनाचे डोळे उघडण्यासाठी कृष्ण स्वतःचं वचन तोडतो. मग सगळे म्हणतात कृष्णाने तर वचन तोडलं, कशाचा प्रामाणिक? पण त्यांनी वचन कोणाला दिलेलं तोडलं? कौरवांना दिलेलं वचन तोडलं.
दुष्टांना दिलेलं वचन तोडलं, सज्जनांना दिलेलं वचन नाही तोडलं. मी तुमची रक्षा करेल, हे सज्जनांना दिलेलं जे त्यांनी वचन होतं ते तर त्यांनी पाळलं, आणि दुष्टांना दिलेलं जे वचन होतं की मी शस्त्र उचलणार नाही ते त्यांनी तोडलं. म्हणजे वचन कोणाला दिलेलं पाळायचं आणि कोणाला दिलेलं तोडायचं ही सुद्धा गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. हे कृष्ण आपल्याला सांगतो, कृष्णचरित्रातून सांगतो. नाही तर शिवाजी महाराजांनी पण वचन दिलं होतं, म्हटलं होतं अफजल खानाला की मी तुमचा दास बनून राहील, तुम्ही मला एकदा भेटायला या. झालं काय नंतर? कोण कोणाचा दास बनला? अफजल खानाचं तर प्रकरण तिथे संपून गेलं. मग आपण इथे शिवाजी महाराजांना म्हणू का त्यांनी वचन तोडलं? त्यांनी प्रजेला जे वचन दिलं होतं की मी तुमची संरक्षण करेल, मी तुमची रक्षा करेल, ते त्यांनी पाळलं. आणि जो राक्षसी वृत्तीचा होता अफजल खान, त्याला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी तोडलं. त्यामुळे कृष्णनीती हीच आहे, मुत्सद्दीपणा हाच आहे. राजकारणी जे डोकं होतं कृष्णाचं ते हेच आहे की कोणाला दिलेलं वचन पाळायचं आणि कोणाला दिलेलं वचन तोडायचं. दुष्ट लोकांना दिलेले वचन पाळण्यासाठी आपण मूर्ख थोडी आहोत. आत्तापर्यंत तेच केलं म्हणून आपल्या देशाची अशी हालत झाली. आता थोडेसे दिवस बदलत आहे म्हणून कोणाला दिलेलं वचन पाळायचं ही गोष्ट सुद्धा समजली पाहिजे, जी कृष्णाने गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला सांगितली. आज कृष्ण इथे नाही आहे. कृष्ण जाऊन सुद्धा हजारो वर्ष झाले. महाभारत संपलं, पांडव गेले, पूर्ण यादव वंशाचा नाश झाला. परंतु कृष्णाने जी गीता सांगितली होती ना ती अजूनही आहे इथे, अजूनही आहे. आपण अजूनही त्याचा अभ्यास करतो, आपण पूजा करतो गीतेची. कृष्णाने जी भगवद्गीता सांगितली ती अजूनही आहे. याचं कारण असं आहे की आज कृष्ण जरी नसला तरी पण असंख्य विखुरलेले, गोंधळलेले अर्जुन इथे आहे. ही आजची परिस्थिती आहे की ज्या लोकांना गीता समजून घेण्याची, कृष्णनीती समजून घेण्याची गरज आहे, असे असंख्य विखुरलेले अर्जुन, असे असंख्य गोंधळलेले अर्जुन आजही भारतामध्ये आहे, जगामध्ये आहे, ज्यांना समजत नाही आहे आपण काय करायला पाहिजे. म्हणून कृष्णाची गीता इथे आहे आणि ती गीता समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. कृष्णनीती समजून घेण्याची गरज आहे. शेवटचा मुद्दा कृष्ण आणि स्त्रिया. कृष्णचरित्रातला हा एक खूप वादाचा विषय आहे की कृष्ण आणि स्त्रिया. कृष्णाच्या जीवनात ज्या स्त्रिया आल्या तर कृष्णाने नरकासुराकडून 16,100 स्त्रियांची सुटका केली आणि त्यानंतर त्यांनी त्या सगळ्या स्त्रियांसोबत लग्न केलं. आता याच्यावरून खूप लोक कृष्णावर टीका करतात की कृष्णाने 16,000 लग्न केली, आम्ही 17,000 लग्न करू. अरे पण तुझी ताकद आहे का? त्यांनी त्या 16,100 स्त्रियांशी लग्न केलं, ते काय फक्त मजेसाठी केलं का ते लग्न? त्यांना स्वतःच्या घरात ठेवलं का कृष्णाने? नरकासुराच्या कैदेत असलेल्या ज्या स्त्रिया होत्या, एक सीता रावणाच्या कैदेत होती, रावणाने तिला हात सुद्धा लावला नाही, तरी पण तिच्या अस्तित्वावर, तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. या 16,100 स्त्रिया होत्या ज्या नरकासुराच्या कैदेत होत्या. या नरकासुराच्या कैदेत असलेल्या स्त्रियांच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण झाला होता, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मग आता जर यांना सुरक्षित ठेवायचं असेल, समाजामध्ये जर यांना मान सन्मान मिळवून द्यायचा असेल, यांचं पुनर्वसन करायचं असेल, तर मार्ग काय आहे की या आसपासून सगळ्या कृष्णाच्या स्त्रिया आहेत. कोणाची हिंमत होईल त्यांना काही करण्याची? माझा स्वामी कृष्ण आहे असं जर त्या बाईने सांगितलं तर कोणाची हिंमत आहे तिला काही हात लावण्याची? ही कृष्णाची ताकद होती. त्यांनी त्या 16,100 स्त्रिया आणि त्याचे आधीचे 8 विवाह या सगळ्या स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली, म्हणून तो तितकं करू शकला. आपण एका स्त्रीची जबाबदारी पूर्ण घेऊ नाही शकत. म्हणून कृष्ण समजून घेणं आवश्यक आहे की कृष्णाने फक्त मजेसाठी त्या बायकांशी लग्न नाही केलं, त्यांना पुनर्स्थापन करण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी, समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ते लग्न केलं होतं. त्यांना वसवून टाकलं वेगवेगळ्या ठिकाणी.
त्यांना कामं दिले, त्यांचे घरं चालवले, त्यांच्या घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. स्वतःच्या मजेसाठी नाही तर त्यांना वसवण्यासाठी, त्यांचा संसार चांगला राहण्यासाठी, त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना लग्न केलं म्हणजे काय, असं प्रत्येकाचे 7 फेरे प्रत्येकीसोबत थोडी घेतले त्यांनी सांगून दिलं आजपासून या सगळ्याच्या सगळ्या कृष्ण स्त्रिया आहेत. जाहीर करून टाकलं. त्या कृष्णाने जाहीर केल्यावर अजून काय पाहिजे. म्हणून त्यांनी त्या स्त्रियांचा स्वीकार केला. 8 लग्न केले. पहिलं लग्न रुक्मिणीसोबत झालं. त्यानंतरचे जे लग्न होते हे सगळे स्वतःचं राज्य चालवण्यासाठी केलेले होते. हे करार होते, संधी होत्या. या व्यवस्था विवाह होता की बा मी तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, त्याच्या बदल्यात तुम्ही आमच्या राज्यासोबत प्रामाणिक राहा. जे पुढे शिवाजी महाराजांचे सुद्धा 8 लग्न झाले आहेत, माहिती आहे आपल्याला गोष्टी. पण 8 लग्न झाले म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर आपण कधी प्रश्न उपस्थित नाही करत, कारण ते स्वतःचा राज्यकारभार चालवण्याच्या दृष्टीने लग्न, राजकीय विवाह असतात. ते सरळ सरळ गोष्ट आहे. बाजीराव मस्तानीचा जो बाजीरावांसोबत विवाह झाला तो सुद्धा राजकीय विवाह होता. त्याचा पहिला विवाह तर झाला होता ना काशीबाईसोबत. तर हे जे सगळे विवाह आहेत, 16,100 स्त्रियांना जे कृष्णाने स्वतःचं नाव दिलं, हे स्वतःसाठी नाही तर त्या स्त्रियांसाठी होतं. समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी होतं. इतकी ताकद कृष्णाची होती. स्त्रियांचा सन्मान करणं कृष्णाला जमत होतं. त्यांनी लहानपणी खोड्या केल्या असतील स्त्रियांच्या, पण मोठं झाल्यावर त्यांनी कधी असं नाही केलं. शिशुपालांनी जेव्हा भर दरबारामध्ये कृष्णावर वेगवेगळे आरोप लावले, त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या बाबतचा एकही आरोप कृष्णावर नाही लावला, कारण तसं काही झालंच नव्हतं. स्त्रियांचा आदर करणारा कृष्ण होता. त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी धडपड करणारा कृष्ण होता. द्रौपदीची सुद्धा किती मदत केली कृष्णाने. वनवासात किती मदत केली, किती वेळा मदत केली. जेव्हा जेव्हा वनवासात असताना सुद्धा पांडवांवर संकट आले, तेव्हा कौरवांपैकी विदुर आणि यादवांपैकी कृष्ण हे नेहमी त्यांच्यासोबत होते. कारण द्रौपदीला स्वतःची मैत्रीण, स्वतःची बहीण मानायचा तो. तिच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. वनवासात काही झालं तर मी आहे असं विश्वास देऊन सांगू शकलो पाहिजे आपण. म्हणून कृष्ण समजून घेण्याची गरज आहे. मी जे म्हटलं की आज कृष्ण नाही आहे, पण त्याची गीता अजूनही अस्तित्वात आहे. त्याचं कारणच हे आहे की आजही भारतात नवे जगात आजही असंख्य दिशाभूल झालेले अर्जुन इथे उपस्थित आहे. इथे म्हणजे आपल्या मंदिरात नाही, पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात असंख्य लोक आहेत जे गोंधळलेले आहेत, ज्यांना समजत नाही आहे आपण आयुष्यात काय केलं पाहिजे. गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं कृष्णाने, या पूर्ण तत्वज्ञानामध्ये जीवनातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर सांगितलं आहे. तुम्ही एकदा गीता वाचून बघा, आणि त्याला धार्मिक ग्रंथ म्हणून नाही, पुस्तक म्हणून वाचा. साधं असं पुस्तक म्हणून वाचा. धार्मिक ग्रंथ म्हणून वाचाल तर तुम्हाला परत तेच आपल्याला गोंधळ आपला तोच होऊन जाईल की आपण नुसती त्याची पूजा करू, त्याच्यातून समजणार काहीच नाही आपल्याला. गुरुचरित्राचा अभ्यास करायचा असेल, पारायण वेगळी गोष्ट आहे, पण जर अभ्यास करायचा असेल तर साधं पुस्तक म्हणून वाचायचं. गीता वाचायची असेल, अभ्यास करायचा असेल तर साधं पुस्तक म्हणून वाचा. धार्मिक ग्रंथ म्हणून वाचाल तर तुम्ही नुसतं वाचाल, असं डोक्याला लावाल आणि ठेवून द्याल. तसा अभ्यास नाही करायचा. कृष्णाने गीता याच्यासाठी नव्हती सांगितली की आपण त्याला फुलं वाहून त्याची रोज पूजा करत राहायला पाहिजे आणि त्याच्यावर डागं लावले पाहिजे कुंकाचे. त्याच्यासाठी नाही सांगितलं. कृष्णाने ते तत्वज्ञान सांगितलं माणसाचं जीवन चांगलं होण्यासाठी. म्हणून त्या गीतेचा जर अभ्यास करायचा, फक्त गीतेचाच कशाला, कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर त्या ग्रंथाबाबतच्या धार्मिक गोष्टी बाजूला करा, नंतर त्याचा अभ्यास करा. साधं पुस्तक म्हणून अभ्यास करा, मजा येईल वाचताना. कारण अर्जुन आज आहोत, आपण सगळे अर्जुन आहोत, ज्यांना वेळोवेळी गरज पडते कृष्णाचं तत्वज्ञान समजून घेण्याची. म्हणून हा आपला प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच या व्याख्यानाचं नाव आहे कृष्ण समजून घेताना. धन्यवाद.